नमस्कार मित्रांनो, एक गाणं आहे. विचारच पडला बिचाऱ्या मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा. बरं का? विचारच पडला बिचाऱ्या मनाला, भूमितीचा खेळ बाई एवढा का वेगळा. आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट. भूमितीच्या गावाची जर का वाट सोपी करायची असेल तर आकृत्यावरून सूत्र तयार करता आली पाहिजे. तर ही सूत्र तयार करण्याची, सूत्र लक्षात ठेवण्याची जी ट्रिक आहे ती आपण आपल्या आजच्या चर्चेमध्ये समजून घेणार आहोत. इयत्ता 10वी गणित भाग 2 ची सगळी प्रकरण 1 पासून 7 पर्यंत सगळ्या प्रकरणांची महत्वाची सूत्र मित्रांनो मी आज सांगणार आहे. ही सगळी सूत्र नीट समजून घ्या, कारण ही सगळी सूत्र जर का तुम्हाला समजली तर तुम्हाला पेपरला चांगले मार्क मिळतील. कारण सूत्र लक्षात राहत नाही. तर ही सगळी सूत्र कशी लक्षात ठेवायची आणि सगळी सूत्र आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रत्येक प्रकरणावरती आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत. ही व्हिडिओ पूर्ण बघा. ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला गणित भाग 2 चा जो पेपर आहे तो खूप चांगला जाईल. आणि जर तुम्ही सेमी इंग्लिशला असाल मित्रांनो आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला इंग्लिश मधून बघायची असेल तर व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिली, त्या लिंकवर क्लिक करून हीच व्हिडिओ फॉर्म्युलांची, सूत्रांची तुम्ही इंग्लिशमध्ये आपल्या दुसऱ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता. ठीक आहे, तर झटपट पटापट पुढे जाऊयात. पहिलं प्रकरण आहे समरूपता. समरूपता प्रकरणामध्ये नेमकी कुठली सूत्र आहेत डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ मोठी आहे पण बघा मित्रांनो, कितीही कंटाळा आला तरी त्या कंटाळ्याला लावा टाळा आणि ही व्हिडिओ तुम्ही बघा. पहिला सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. बघा, आणि त्याच्या संदर्भात आणखी पुढे पण आपल्याकडे दोन तीन गोष्टी आहेत महत्वाच्या. बघा, याच्यामध्ये दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता दोन त्रिकोण आहेत बाबा, समजा मी एक दोन त्रिकोण काढले. इथं एकाला म्हटलं बाबा तुझं नाव आहे एबीसी. एबीसी हा एक त्रिकोण आहे. दुसरा एक त्रिकोण आहे, त्याला म्हटलं बाबा तुझं नाव आहे पी आहे, क्यू आहे, आर आहे. आणि बघा, एबीचा पाया बीसी आणि उंची समजा आपण म्हटलं एडी. पीक्यूआरचा पाया क्यूआर आणि उंची पीक्यू. हा पीक्यूआर काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणाचा जो पाया क्यूआर आहे आणि उंची जी पीक्यू आहे ती एक बाजू आहे. आणि हा जो त्रिकोण आहे एबीसी तो लघुकोन त्रिकोण आहे आणि लघुकोन त्रिकोणाची उंची त्रिकोणाच्या आतमध्ये आली. आता इथं लक्षात घ्या, त्रिकोण एबीसीचा पाया बीसी, उंची एडी, पीक्यूआरचा पाया क्यूआर आणि उंची पीक्यू. इथं काय गुणधर्म आहे नेमका, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढं असतं. एवढं लक्षात घ्यायचं. आता या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारलं जाऊ शकतं. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. आता यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची एवढंच लिहायचंय. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. एबीसीचा पाया बीसी, उंची एडी. इथल्या याचं बीसी गुणिले एडी आणि भागिले पीक्यूआरचा पाया क्यूआर गुणिले उंची पीक्यू. इथे लिहून टाकायचं क्यूआर गुणिले पीक्यू. भाऊ विषय संपला ना. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. ओंबट स्वाहा. उत्तराला चौकट करून टाका. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सूत्र तयार होतं. आता इथं गणित कसं विचारलं जाईल. समजा प्रश्न दिला असेल बीसी बरोबर 10 आहे, एडी बरोबर 6 आहे, क्यूआर बरोबर 4 आहे, पीक्यू बरोबर 8 आहे. तर यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढा दोन त्रिकोणांच्या. मग हे काय होईल, किमती जर मी टाकल्या बीसी गुणिले एडी, बीसी 10 एडी 6, मग 10 गुणिले 6 भागिले क्यूआर गुणिले पीक्यू, क्यूआर 4 पीक्यू 8, 4 गुणिले 8. ओके, 10 सक 60 आणि 8 चौक 32. 32 आणि 60ला समजा 4 ने भाग लावला, 60ला 4 ने भाग लावला 15, 32ला 4 ने भाग लावला 8. तर 15/8 हे असं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. 15/8 असं आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळू शकतं. ठीक आहे, किंवा तुम्ही असाही एखाद्याला वाटलं असा भाग लावायचा असेल तो असाही भाग लावू शकतो. बघा, 10 गुणिले 6 भागिले 4 गुणिले 8. बघा, बे के बे बे दुने सॉरी बे चौक 8, बे पंचे 10. परत 4 दुने 8 सॉरी बे दुने 4 आणि बे त्रिक 6 आणि वरती आलं 5 त्रिक 15 भागिले 2 चौक 8. असं पण तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. तुम्हाला जसं कॅल्क्युलेशन करता येईल तसं तुम्ही करा. पण गुणधर्म तुम्ही लक्षात घ्या, की दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. यावर आधारित गणित नाही बघणार आपण, फक्त कन्सेप्ट बघूयात. पुढचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घ्या. आता माझ्याकडे समजा दोन त्रिकोण आहेत बरं का. दोन त्रिकोण आता बघा कसे आहेत. अशा प्रकारे समजा एक आपल्याकडे आकृती आहे.
या आकृतीमध्ये पण जर तुम्ही बघितलं, इथं ए आहे, बी आहे, इथं सी आहे आणि डी आहे. या आकृतीमध्ये तसं बघायला गेलं तर एक त्रिकोण तुम्हाला दिसतोय, पण एक नाही, बरेचसे त्रिकोण आहे. 3 त्रिकोण आहे. समजा एसीबी हा एक त्रिकोण लक्षात घ्या, ज्याला मी रंग दिलेला आहे. बरोबर? ज्याला मी हिरवा रंग दिलाय. दुसरा जो त्रिकोण आहे तो एसीडी त्रिकोण आहे. बरोबर? हे 2 त्रिकोण दिसले आणि तिसरा जो त्रिकोण आहे एबीडी हा तिसरा मोठा त्रिकोण. आता या त्रिकोणांचा जर विचार केला, या 3 त्रिकोणांचा, तर याच्यामध्ये काय समान आहे? पाया समान आहे का उंची आहे? हिरव्या रंगाचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया बीसी आणि त्याची उंची एसी. बरोबर? आणि हा पलीकडे समजा याला पांढरा रंग देऊ. या त्रिकोणाचा पाया सीडी आणि उंची एसी. तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन केलं ना मित्रांनो, या 2 त्रिकोणांची उंची समान आहे. काय समान आहे? उंची समान आहे. मग जर 2 त्रिकोणांची उंची समान असेल ना मित्रांनो, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात येते. म्हणजे पाया भागिले पाया. मग उंची समान असेल तर एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एडीसी, एबीसी आणि एडीसी या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया येणार. कारण उंची समान आहे, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया लिहून टाकायचं. मग एबीसीचा पाया बीसी आणि एडीसीचा पाया डीसी, डीसी लिहा, सीडी लिहा. अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सूत्र तयार करू शकतो. लक्षात घ्यायचंय 2 त्रिकोणांची उंची समान, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. इथं प्रश्न काय विचारला जाईल? या ठिकाणी इथं दिलं जाईल 10 आणि सीडी दिली जाईल 15 आणि सांगितलं जाईल या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आपल्याला माहिती आहे उंची समान आहे, मग लिहायचं पाया भागिले पाया. मग बीसी किती दिलाय बाबा? पाया बाबा ह्या हिरव्या रंगाचा त्रिकोण आहे एबीसी, त्याचा पाया लिहिला बीसी आणि एडीसी जो त्रिकोण आहे त्याचा पाया लिहिला सीडी आपण. ओके. आणि बीसी किती 10 आणि सीडी किती 15. 10 आणि 15 पाचाच्या पाड्यात येतात. 5 दुने 10, 5 त्रिक 15, गुणोत्तर आलं 2 असतील. पहिला गुणधर्म तुम्हाला नीट समजून घेणं आणि त्यावरून सूत्र तयार करणं आकृतीवरून, हे कळलं की गणित सोडवायला सोपं जातं. ठीक आहे. पुढचा एक गुणधर्म याच्यामध्ये आहे, हे आता ही बाजू मी रफ करतो. याच्यामधला दुसरा एक गुणधर्म आहे. आता उंची समान असेल तर पाया भागिले पाया येतं. आता समजा जर पाया समान असेल, आता ही आकृती जरा तुम्ही नीट बघून घ्या. या अशा प्रकारची आकृती तुम्हाला दिसली असेल. ए, बी, सी आणि डी पकडा. इथं काटकोन आहे, इथं काटकोन आहे. आता इथे बघा, यामध्ये जर तुम्ही बघितलं, इथं माझ्याकडे समजा 2 त्रिकोण आहे. आता समजा मी म्हटलं हा एबीसी त्रिकोण. बघा हा एबीसी पांढऱ्या रंगाचा जो त्रिकोण दिसतोय, या एबीसी त्रिकोणाचा पाया आहे बीसी आणि उंची आहे एबी. बरं का, एबीसी जर त्रिकोण तुम्ही बघितला, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी, त्याचा पाया बीसी आणि उंची एबी. दुसरा एक त्रिकोण आहे डीबीसी किंवा डीसीबी, एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी, एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी. आता डीसीबीचा जर तुम्ही विचार केला, बघा हा डी, सी आणि बी, या डीसीबीचा पाया किती आहे बाबा? बीसी. पाया काय आहे बाबा? बीसी आणि उंची काय? डीसी. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा बीसी हा पाया समान आहे. या एबीसीचा पाया बीसी आणि डीसीबीचा पाया पण बीसी. मग 2 त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहायचं उंची भागिले उंची. आता एबीसीची उंची काय? एबी. बघा हा जो एबीसी जो त्रिकोण आहे त्याची उंची लिहिली मी एबी आणि दुसरा जो त्रिकोण आहे डीसीबी, याची उंची डीसी. बघा डीसीबी हा जो त्रिकोण आहे त्याची उंची लिहिली डीसी. का? कारण या 2 ठिकाणी काय समान आहे? पाया समान आहे. या 2 त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणून उंची लिहिली, पाया समान आहे म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहिलं उंची भागिले उंची. आता समजा एबी दिली असेल तुम्हाला 8 आणि डीसी दिली असेल तुम्हाला 12. मग इथं किमती टाकल्या तुम्ही. एबी आहे 8, डीसी आहे 12, 4 दुने 8, 4 त्रिक 12, उत्तर आलं 2 असतील. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रश्न पण विचारले जातात. पण लक्षात ठेवायचं 3 महत्वाचे गुणधर्म इम्पॉर्टंट आहे. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. जर 2 त्रिकोणांचा पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. जर 2 त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. विषय संपला. आणि एक लक्षात घ्या, म्हणजे 3 गुणधर्म, क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर सारखं असतं, एक असतं किंवा क्षेत्रफळे सारखी असतात, आपण असं म्हणू शकतो. तर मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता. बघा इथं हे 3 गुणधर्म मी डिटेल्स मध्ये या ठिकाणी इथं लिहिलेले आहेत. याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे सगळं लिहून घेऊ शकताय. ओके, इम्पॉर्टंट आहे. आता पुढचा एक महत्वाचा गुणधर्म याच्यामध्ये कसा आहे, तो म्हणजे दिसत नाहीये इथं, आता दिसेल, आला प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आता हे प्रमेय आपल्याला समजून नाही घ्यायचं तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं सूत्र नेमकं कसं आहे ते सांगतो. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, आकृतीमध्ये समजा अशा प्रकारे एखादा त्रिकोण असेल ज्याचं नाव आहे एबीसी. बरोबर.
या त्रिकोणामध्ये जर का त्रिकोणाच्या एखाद्या बाजूला समांतर असणारी एक रेषा असेल, म्हणजे ही समजा PQ किंवा रेषा L जी आहे ती BC ला समांतर आहे. BC आणि PQ हे दोघं जण एकमेकांना समांतर आहे. अशी जर आकृती आली तर इथं समजून जायचं की इथं प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जे आहे त्याचं सूत्र वापरायचं आहे. मग इथं लिहिताना डायरेक्ट सूत्र नाही वापरायचं. डायरेक्ट पटकन सूत्र तुम्हाला माहिती आहे. AP/PB बरोबर AQ/QC हे मी तुम्हाला सांगतो समजून. पण डायरेक्ट सूत्र नाही लिहायचं. पहिलं लिहायचं की बाबा त्रिकोण ABC मध्ये ज्या गोष्टी दिल्यात त्या लिहायच्या, की बाबा रेषा L जी आहे, रेषा L समांतर बाजू BC, रेषा L ही बाजू BC ला समांतर आहे आणि म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ओके प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार मग आताच सूत्र तयार करा. कसं सूत्र तयार होईल? ए पासून सूत्र लिहायला मित्रांनो तयार व्हायचं. ए पासून सूत्र लिहायला सुरुवात करायची. काय होणार? AP/PB बरोबर AQ/QC. कसं सूत्र तयार होणार? या दोन समांतर रेषा त्याच्या समोर असलेला बिंदू ए पासून सुरुवात करायची. एकदा इकडे AP/PB लिहायचं आणि पलीकडं AQ/QC लिहायचं. AQ/QC. आता हे सूत्र लिहिलं ना मित्रांनो, नंतर मग या सूत्रामध्ये किमती टाकून गणित वगैरे तयार करू शकता. मग इथं तुम्हाला 1, 2, 3, 4 गोष्टी आहे. 4 पैकी कुठल्याही 3 दिल्या जाईल आणि चौथी गोष्ट तुम्हाला काढायला सांगितली जाईल. म्हणजे असं सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता आकृती समजा थोडीशी वेगळी येऊ शकते, नाव बदलू शकतो, वेगळी येऊ शकते आकृती. समजा जर का आकृती अशी आली आणि इथं दिलं P, Q, R आणि इथं दिलं A आणि B. मग आता ह्या दोघी जणी समांतर आहे. मग आता सूत्र कसं तयार करायचं? आता ह्या इथं असं समांतर होतं, तर इकडे रेषा अशी गेलेली आहे, तरी घाबरायचं नाही. इथं सूत्र कसं तयार केलं? या दोन समांतर रेषांच्या समोर A होता, मग AP/PB, AQ/QC केलं. आता या दोन समांतर रेषांच्या समोर P आहे, मग P पासून सुरुवात करा. PB/BQ बरोबर PA/AR. तर मित्रांनो असं आपल्याला एक सूत्र तयार करता आलं पाहिजे आकृतीवरून. मगाशी तुम्हाला म्हटलं आकृत्यांवरून सूत्र तयार करा, भूमितीच्या गावाची सोपी होईल वाट. आकृत्यांवरून आपल्याला व्यवस्थित सूत्र तयार करता आलं पाहिजे. ते सूत्र तयार करता आलं की आपलं काम सोपं होईल. आता पुढे जाऊ मित्रांनो. बघा पुढचा एक महत्वाचा गुणधर्म आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आता व्यत्यासामध्ये कसं असतंय आपल्याला असं सांगितलं जाईल. व्यत्यास म्हणजे काय? बघा आता यामध्ये बघा A आहे, B आहे, C आहे. परत आपण तेच घेऊयात आणि इथं समजा DE घेतलं, D आणि E घेतलं. आता इथं हे दोघं जण समांतर नाहीयेत. समजा आपल्याला गुणोत्तर काय दिलंय? इथं 8 दिलंय, इथं 12 दिलंय, इथं 10 दिलंय आणि इथं 15. आता ह्या सगळ्या तुम्हाला रेषाखंडांच्या लांबी दिलेल्या आहेत आणि यावरून तुम्हाला विचारलं जाईल की बाबा हे दोघं जण समांतर आहे का? DE आणि BC एकमेकांना समांतर आहे की नाही हे दाखवा. मग ते समांतर केव्हा असतं? जर ही दोन गुणोत्तर सारखी असेल AD/DB आणि AE/EC ही दोन गुणोत्तर सारखी आली ना तर समजायचं की बाबा DE आणि BC समांतर असणार आहे. मग आपण हे बघूयात. बघा AD/DB हे गुणोत्तर काढा. AD/BD AD किती 8 आहे आणि BD आहे 12. बघा 4 2 8 4 3 12 गुणोत्तर आलं 2/3 याला म्हणून नंबर 1. दुसरं गुणोत्तर बघा AE/EC. आता हे गुणोत्तर काढा. AE/EC AE आहे आपल्याकडे 10, EC आहे आपल्याकडे 15. 5 2 10 5 3 15 याला म्हणा नंबर 2. आता 1 व 2 वरून जर तुम्ही बघितलं 1 व 2 वरून आपण म्हटलं तर आपल्याला दिसून येतंय की दोन्ही गुणोत्तर सारखी आहेत. 2/3 2/3 आलं. मग इथं लिहायचं की बाबा AD/BD बरोबर AE/EC ही दोन्ही गुणोत्तर सारखी आहे. म्हणून आपण म्हणू शकतो प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार असं व्यवस्थित लिहायचं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार मी शॉर्टकट मध्ये लिहिलंय आपला वेळ वाचावा म्हणून. परीक्षेला पूर्ण वाक्यात लिहायचं. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार DE समांतर BC तुम्ही म्हणू शकता. रेख DE समांतर बाजू BC. तर असा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. या प्रकारचं गणित सुद्धा आपल्याला येतं. तर हे लक्षात घ्या सूत्र की जर ही दोन गुणोत्तर सारखी आली तर समजायचं या दोन रेषा समांतर आहे. आणि हा झाला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आणि प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयात काय दिलंय की या दोन रेषा जर समांतर असतील, एक बाजू आणि एक रेषा जर समांतर असेल तर या ठिकाणी हे गुणोत्तर असं येतं. ही दोन्ही गुणोत्तर सारखे असतात. तर आता आपण पुढे जाऊयात. पुढचा एक महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे कुठला? तर 3 समांतर रेषांचा गुणधर्म. मित्रांनो लक्षात घ्या
जसं प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचं सूत्र आहे तसंच 3 समांतर रेषांचं सूत्र आहे. ते कसं? समजा माझ्याकडे 3 रेषा आहेत. 1, 2 आणि 3. या तिघांना 3 आपण नावं देऊ. इना देऊ. इना, हे बघ याला म्हणू इना, मीना आणि डिका. ओके. आणि इथं आपण ह्या 2 रेषा आहेत. यांना नाव देऊ एक्स आणि वाय. किंवा सीता, गीता देऊ. चला एस आणि जी. एस, जी. सीता, गीता. मग इथं म्हणा ए, बी, सी. इथं म्हणा पी, क्यू, आर. आणि ह्या तिघी एकमेकींना समांतर आहे. इना, मीना, डिका. आय, एम, डी या 3 रेषा एकमेकींना समांतर आहे. मग इथं सूत्र कसं तयार करायचं? पहिलं इथं लिहायचं रेषा आय समांतर रेषा एम समांतर रेषा डी. आय, एम, डी एकमेकींना समांतर आहे. आणि एस आणि जी या छेदिका आहे. ओके. आणि रेषा एस व जी या छेदिका आहेत. या काय बाबा? छेदिका आहेत. छेदिका आहेत. या छेदिका आहेत. मग या छेदिका असल्यामुळे इथं आपल्याला एक वाक्य लिहायचंय. म्हणून 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार काय लिहायचं? 3 समांतर रेषांच्या आंतरछेदाच्या गुणधर्मानुसार सूत्र कसं तयार होईल? AB छेद BC प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयासारखंच आहे. AB छेद BC बरोबर इकडे काय PQ छेद QR बरोबर PQ छेद QR. एवढं एक नीट व्यवस्थित लक्षात ठेवायचं. खूप सोपं आहे मित्रांनो. AB छेद BC बरोबर PQ छेद QR. हा भाग भागिले हा भाग बरोबर हा पार्ट भागिले हा पार्ट. विषय संपला. एकदम सोपं आहे. समजा आकृती थोडीशी वेगळी आली. कधी कधी अशा प्रकारे समलंब चौकोन सुद्धा येतो. समलंब चौकोन दिला जाईल P, Q, R, S आणि इथं आपल्याकडे A आहे, B आहे आणि ह्या दोघी जणी समांतर आणि ही पण समांतर आहे. तर इथं सूत्र कसं तयार होणार? PA छेद AQ बरं का? PA छेद AQ बरोबर SB छेद BR. SB छेद BR. तर अशा प्रकारे हे आकृतीवरून सूत्र तयार करता आलं पाहिजे. बाकी काहीच नाहीये. एकदा तुम्हाला सूत्र तयार करता आलं, तुम्ही सूत्र तयार केलं की त्याच्यात किमती टाकल्या की मग गणित आपलं झालं. बाकी काय मोठं काम नाहीये इथं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघून घेऊयात. पुढचा महत्वाचं सूत्र आहे कोन दुभाजकाचे प्रमेय. बघा कोन दुभाजक त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचं प्रमेय किंवा त्याला आपण कोन दुभाजकाचा गुणधर्म आपण म्हणू शकतो. बघा अशा प्रकारे एखादा त्रिकोण असेल ज्याला आपण म्हणू PQR आणि या PQRचा एक कोन दुभाजक आहे. PQR कोणाचा कोन दुभाजक आहे PA बरोबर. तर इथं अशा प्रकारे कोन दुभाजक आला. अशा प्रकारे 2 डोळे आले. तेरे मस्त मस्त डोळे. ते 2 डोळे वेगळे आणि हे 2 डोळे वेगळे. असे जर का 2 डोळे आले तर समजायचं इथं कोन दुभाजकाचा गुणधर्म आहे. त्याला कोन दुभाजकाचं प्रमेय आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. फक्त लिहिताना लिहायचं त्रिकोण PQR मध्ये बरं किरण QA जादू तेरी नजर तू है मेरी किरण. ती किरण वेगळी, हा किरण वेगळा. तर किरण QA हा कोन कुठल्या कोणाचा बाबा? PQR चा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक आहे. मग हा कोन दुभाजक आहे म्हणून कुठल्या प्रमेयानुसार? कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. म्हणून इथं लिहायचं कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार? लक्षात घ्या सूत्र कसं तयार करायचं. आता या कोन दुभाजकाने जसं Q या कोनाचे 2 भाग केलेत एकरूप त्याचप्रमाणे बरं का QA या कोन दुभाजकाने या Q नावाच्या कोनाचे 2 समान भाग केलेत. त्याचबरोबर त्याच्या समोरची एक बाजू आहे तिचे पण 2 भाग केलेत. हे 2 भाग समान असतील असं नाहीये पण हे 2 भाग केलेले आहेत. तर या 2 भागांचं जे गुणोत्तर आहे म्हणजे समोरच्या बाजूचं गुणोत्तर. त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत या PR, PQ आणि QR. आता ह्या ज्या बाजूचे 2 भाग झालेत हे गुणोत्तर आणि इतर 2 बाजूंचं गुणोत्तर सारखं असतं इथं. आता या बाजूचे काय 2 भाग झालेत? PA आणि AR. PA छेद AR आपण लिहिलं आणि बरोबर आता उरलेल्या 2 बाजू लिहायचं PQ छेद QR. संपला विषय. PQ छेद QR. आता इथं सूत्र लिहिताना एक काळजी घ्यायची. बघा मी तुम्हाला काय म्हटलं? ज्या बाजूचे 2 भाग झालेत त्या 2 भागांचं गुणोत्तर PA छेद AR आणि उरलेल्या 2 बाजू आहेत त्याच्यामध्ये PQ आणि QR यांचं गुणोत्तर आहे. पण PQ आणि QRचं गुणोत्तर लिहिताना पहिलं PQ लिहा. कारण इथं तुम्ही PA छेद AR म्हणजे P पासून सुरुवात केली. पलीकडचं गुणोत्तर लिहिताना सुद्धा आपल्याला P पासूनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजे PQ छेद QR आपण लिहिलं पाहिजे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे सूत्र तयार करू शकतो. किंवा आकृती थोडीशी वेगळी दिली एखाद्याने, बाबा अशी आकृती दिली, मग काय करणार बाबा मी? अशी आकृती दिली बाबा, ए आहे, बी आहे, सी आहे आणि इथं समजा एम आहे. तर मग इथं काय करायचं? टेन्शन घ्यायचं नाही. कोणाचे 2 भाग झाले बाबा? एसीचे. काय बाबा ते? एएम छेद एमसी असे एसीचे 2 भाग लिहिले. बरोबर. आता उरल्या कुठल्या 2 बाजू? एबी आणि बीसी. सुरुवात कुठून करणार? ए पासून. इथे ए पासून सुरुवात केली, आता या 2 बाजूंचं गुणोत्तर लिहिताना पण ए पासून सुरुवात करा. एबी छेद बीसी. एबी छेद बीसी. संपला विषय मित्रांनो. जास्त काही मोठं टेन्शनचं काम नाहीये. ओके. चला पटकन आता पुढे जाऊयात. चला पुढचा मुद्दा आता. सगळे गुणधर्म आपल्याला नीट समजून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर त्रिकोणाच्या समरूपतेच्या काही कसोट्या आहेत मित्रांनो. या कसोट्यांमध्ये आता याच्यावर जास्त चर्चा करत नाही. या कसोट्यात आपण 9वीला सुद्धा बघितलं, ज्याच्यामध्ये कोको कसोटी, जास्त कोको कसोटीचा वापर इथं आपल्याला जास्त करायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ तरी सुद्धा तुम्हाला जी कोको कसोटी जास्त वापरली जाते समरूपतेची, त्या कसोट्या मित्रांनो आपण नीट समजून घेतलं पाहिजे. बघा, करूयात चर्चा. चला गडबड नको. समजा माझ्याकडं अशा प्रकारे, अरे बाबा ये क्या हो गया भाई साहब, ये क्या हुआ कब हुआ, येतो परत. बघा या ठिकाणी आता आपण आहे ना प्रत्यक्षात काही कसोट्या बघू, म्हणजे जरा कसोट्यांमध्ये बरीचशी प्रॉब्लेम होते मुलांची. समजा माझ्याकडे अशा प्रकारे 2 त्रिकोण आहेत. बरं, हा त्रिकोण ए आहे, हा बी, ए बी ओ आहे आणि सी सी डी ओ आहे. आता या 2 त्रिकोणांमध्ये आपल्याला दिलं असेल कोण ए आणि कोण सी, हे 2 कोण एकरूप आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग आता हे 2 कोण एकरूप आहेत, तर हे 2 त्रिकोण समरूप आहेत असं दाखवा. आता हे समरूप असताना बघा, त्रिकोण ए बी ओ व त्रिकोण सी डी ओ मध्ये, या दोघांमध्ये बाबा मला काय दिलेलं आहे? कोण ए एकरूप कोण सी दिलाय. बरोबर, हे दिलेलं आहे पक्षामध्ये. कोण ए एकरूप कोण सी. बरोबर, हे काय बाबा दिलेलं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात दिलेल्या आहेत पक्ष किंवा आकृतीवरून. आता एक कोणांची जोडी एकरूप दिले. आता दुसरी एक कोणांची जोडी आपण जर शोधली तर ती आपल्याला इथे मिळेल का? बघा, दुसरी कोणाची जोडी एक दिलेली आहे, दुसरी बघा इथं हा कोण आणि हा कोण हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे नेहमी एकरूप असतात. म्हणून लिहा AOB कोण AOB एकरूप कोण COD, एकरूप कोण COD एकरूप आहे. कारण काय बाबा, हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत. एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण हे एकरूप असतात. झालं. आता पुढचा पॉइंट काय करणार आपण, इथं 2 कोणांच्या जोड्या एकरूप आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, 2 कोणांच्या जोड्या. कोण आणि कोण पकडा. 2 कोणांच्या जोड्या एकरूप आहेत, म्हणून आपण म्हणू शकतो की 2 त्रिकोण समरूप आहेत. ABO समरूप त्रिकोण CDO. ह्या कुठल्या कसोटीनुसार? कोको कसोटीनुसार. कोको कसोटीनुसार. ओके. कोको कसोटीनुसार हे 2 त्रिकोण झाले समरूप. तर एवढं जरा नीट समजून घ्यायचं आपल्याला की 2 कोणांच्या जोड्या, कुठल्याही त्रिकोणामध्ये जर तुम्ही 2 कोणांच्या जोड्या एकरूप दाखवताय, तर ते 2 त्रिकोण समरूप असणार आहे कोको कसोटीनुसार. आणि मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि मग आपल्याला काही गणितं विचारली जातात. पण सध्या तरी तुम्हाला समरूप दाखवता आलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा, आणखी एक कसोटी आहे, बा कसोटी. समजा आपल्याकडे 2 त्रिकोण आहेत. अशा प्रकारे समजा एक त्रिकोण आहे आणि हा एक दुसरा त्रिकोण आहे. हे 2 त्रिकोण आपल्याला दिलेत. इथं समजा याचं नाव आहे ABC आणि याचं नाव आपल्याकडे आहे PQR. ओके. आता इथं समजा 6 आहे, इथं 9 आहे, इथं 8 आहे, इथं 12 आहेत, इथं आपल्याकडं 10 आहेत आणि इथं आपल्याकडे समजा 15 आहेत. आता हे 2 त्रिकोण समरूप आहेत का? आता इथं समजा कोणांचा विषय होता, पण इथं कोण नाही, इथं बाजूंचा विषय. कुठले 2 त्रिकोण आहेत बाबा? त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये. आता इथं बाजूंचा विषय. समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात, पण बाजूंचा विचार केला तर त्या बाजू प्रमाणात असतात. त्यांचं प्रमाण सारखं असतं. जसं की तुम्ही AB छेद PQ केलं, AB ची संगत बाजू PQ, हे गुणोत्तर काय येतं? 6/9. 6/9. बघा, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 2/3 आलं, याला 1 नंबर दिला. दुसरं गुणोत्तर BC छेद QR. इथं लिहा बाबा BC छेद QR. बरोबर, BC काय बाबा 8 आहे आणि QR किती? 12 आहे. 4 दुने 8, 4 त्रिक 12, याला म्हणा नंबर 2. इथे पण गुणोत्तर 2/3 आलं, खाली पण 2/3 आलं. आणि तिसरं लिहा AC छेद PR. AC छेद PR. बरोबर, AC आपल्याकडे काय 10 भागिले PR किती? 15. बघा, 5 दुने 10, 5 त्रिक 15, याला म्हणा नंबर 3. आता 1, 2, 3 वरून बघितलं तर तिन्ही गुणोत्तर सारखे आहेत. तिन्ही संगत बाजूंची गुणोत्तर सारखे आहेत. म्हणजे याचा अर्थ हे 2 त्रिकोण समरूप आहेत. कुठल्या कसोटीनुसार? इथं बाजू बाजू बाजू, कारण बाजूंचं गुणोत्तर आहे म्हणून बाजू बाजू बाजूच दिसतात सगळीकडे. म्हणजे बा कसोटीनुसार हे 2 त्रिकोण समरूप आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो की त्रिकोण ABC
समरूप त्रिकोण पी क्यू आर कुठली कसोटी? बा 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 कसोटीनुसार, कारण बाजूंचं गुणोत्तर सारखं आहे. इथं दोन कोणांच्या जोड्या एकरूप होत्या म्हणून को कसोटी. ओके. आता समजा दोन बाजूंचं गुणोत्तर एकरूप दिले, फक्त समजा ही बाजूच दिली नाही, ही नाही दिली तुम्हाला बाजू. त्याच्याऐवजी म्हटलं की बाबा हा कोन 30 अंश मापाचा आणि हा पण 30 अंश मापाचा. म्हणजे दोन बाजू आणि आतला कोन. म्हणजे बा कसोटीनुसार मग समरूप होतील. म्हणजे अशा प्रकारे या समरूपतेच्या कसोट्या ज्या 2-3 महत्त्वाच्या आहेत, त्या आपण जरा नीट समजून घेतल्या पाहिजे. पण जास्तीत जास्त मी आता ज्या 2 कसोट्या सांगितल्या, बा कसोटी आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त कसोटीचा वापर होतो. तर या 2 कसोट्या खूप इम्पोर्टंट आहेत, त्या आपण आता पाहिलेल्या आहेत. याच्यानंतर एक शेवटचा गुणधर्म पहिल्या प्रकरणातला आहे. जर 2 त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असतं. आता समरूप त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा जो घटक आहे, हे जे प्रमेय आहे, हा जो गुणधर्म आहे, जे आपण आता सूत्र बघणार आहोत, त्याच्यावर दरवर्षी 100% प्रश्न विचारला जातो. असं कुठलं वर्ष नाहीये, की ज्या वर्षी या कन्सेप्टवरती प्रश्न विचारला गेला नाही. दरवर्षी विचारला जातो. जसं की बघा, समजा 2 त्रिकोण असतील ए, बी, सी, समरूप त्रिकोण पी क्यू आर. 2 त्रिकोण समरूप आहेत, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर विचारलंय. समरूप आहेत तर यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असेल? बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग. एबीचा वर्ग बघा, एबीसीची बाजू एबीचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग किंवा बीसीचा वर्ग छेद क्यू आर वर्ग किंवा एसीचा वर्ग छेद पी आर वर्ग असंही तुम्ही लिहू शकता. मग आता इथं तुम्हाला 4 गोष्टी दिल्या जातात. 4 गोष्टी मिळाल्या. 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ आहे, बरोबर बाजू वर्ग छेद बाजू वर्ग. ही बाजू वर्ग, ही बाजू वर्ग. या 4 पैकी 3 कुठलेतरी घटक दिले जातील आणि चौथा घटक तुम्हाला काढायला सांगितलं जाईल. म्हणजे अशा प्रकारे हे सूत्र लक्षात घ्या. तसं आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच, या प्रकरणाच्या सुरुवातीला गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची असतं. त्रिकोणाच्या विचारले. पण इथं समरूप आहे. म्हणून इथं बाजू वर्ग छेद बाजू वर्ग आलं. नुसताच त्रिकोण असेल 2 त्रिकोण, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची छेद पाया गुणिले उंची असतं. आणि पाया समान असेल तर उंची भागिले उंची, उंची समान असेल तर पाया भागिले पाया. पण जर तेच त्रिकोण समरूप असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग एवढं लक्षात ठेवायचं आहे. तर पहिल्या प्रकरणातले हे सूत्र आणि गुणधर्म आपण समजून घेतले. पहिल्या प्रकरणाला आपल्याला बराचसा वेळ लागलेला आहे, जवळपास अर्धा तास व्हायला आलाय. पण पुढची जी काही प्रकरणं आहेत, तिची सूत्र फास्ट होऊन जातील, कमी आहेत. कारण पहिल्या प्रकरणावर जास्त डिटेलमध्ये चर्चा करायला लागते. बघा, पायथागोरसचं प्रमेय मित्रांनो, हे आता आपण समजून घेऊया. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला गुणधर्म आहे भूमिती मध्याचा गुणधर्म. मित्रांनो, अशी आकृती आली ना, तर 2-3 प्रकारची सूत्र तयार होतात. बघा, या आकृतीमध्ये जर बघितलं, काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर हा एनक्यू लंब टाकलाय. कर्णावर लंब जर टाकला असेल तर भूमिती मध्याचा एक गुणधर्म तयार होतो. फक्त इथं लिहायचं की बाबा काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण काय बाबा एम-एन-पी मध्ये, एम-एन-पी मध्ये या काटकोन त्रिकोणामध्ये जर आपण बघितलं, तर एनक्यू लंब एमपी आहे. एनक्यू लंब एमपी, एमपी. ओके, हे लंब आहे. एनक्यू लंब एमपी आहे. म्हणून या ठिकाणी कुठलं प्रमेय? भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. म्हणून भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. इथे लिहायचं भूमिती मध्याच्या प्रमेयानुसार. आता इथं सूत्र कसं तयार होणार लक्षात घ्या. अशी जर आकृती आली तर सूत्र कसं तयार होतं? एनक्यू चा वर्ग, जो लंब टाकलाय त्याचा वर्ग करायचा. एनक्यू चा वर्ग केला आणि ज्यावर लंब टाकलाय, ज्या कर्णावर लंब टाकलेला आहे, कर्ण कोण आहे? एमपी. एमपी हा लंब टाकला एमपी, त्याचे 2 भाग कुठले झालेत? एमक्यू आणि क्यूपी यांचा गुणाकार. एमक्यू गुणिले क्यूपी. काय केलं आपण? जो लंब टाकलेला आहे त्याचा वर्ग. भूमिती मध्याचं प्रमेय लक्षात घ्या. लंब काय बाबा? एनक्यू याचा वर्ग. आणि ज्यावर लंब टाकलाय, ज्या कर्णावर लंब टाकलाय, लंब टाकल्यामुळे जे 2 रेषाखंड तयार झाले त्यांचा गुणाकार एमक्यू गुणिले क्यूपी एवढं लक्षात ठेवायचं. आता इथं समजा 9 दिलं, इथं 4 दिलं आणि आपल्याला सांगितलं गेलं एनक्यू काढा. तर कसं काढणार? एमक्यू 9 आहे, क्यूपी 4 आहे, 9 चौक 36 झालं. इथं एनक्यू चा वर्ग 36 आहे, तर मग एनक्यू बरोबर किती? 36 चा वर्गमूळ 6 झालं. या गुणधर्मावर खूप वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हा गुणधर्म आपण नीट समजून घेतला पाहिजे. आकृती जर का थोडीशी वेगळी आली, अशा प्रकारे आली, इथं काटकोन असेल, इथं ए असेल, बी असेल, सी असेल आणि इथं डी असेल, तर मी काय करणार? इथं बाबा बीडीचा वर्ग, बीडी लंब टाकलाय. जसं इथं लंब होता एनक्यू चा वर्ग, तसं इथं लंब बीडीचा वर्ग आहे. जसं इथं एमक्यू गुणिले क्यूपी होतं, तसं इथं एडी गुणिले डीसी लिहा. बरोबर, एडी गुणिले डीसी लिहा, संपला विषय. तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हे प्रश्न समजून घेतले पाहिजेत, ही सूत्र समजून घेतली पाहिजेत. पुढचा बघा, पुढचं आहे काटकोन त्रिकोणामधील समरूपता. आकृती तीच आहे.
आता काटकोन त्रिकोणामधील समरूपता म्हणजे काय? या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेल्या लंबामुळे दोन काटकोन त्रिकोण तयार झालेत नवीन. ऑलरेडी हा मोठा एक काटकोन त्रिकोण आहे आणि हा लंब टाकल्यामुळे बघा हा एक काटकोन त्रिकोण तयार झाला आणि हा दुसरा. म्हणजे हा 1 नंबरचा आणि हा 2 नंबरचा असे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. तर हे दोन काटकोन त्रिकोण आहे ते परस्परांशी समरूप असतात आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी पण समरूप असतात. म्हणजे इथं 3 काटकोन त्रिकोण तयार झालेत. तसं बघायला गेलं तर एक मोठा आणि दोन छोटे. हा 1 नंबरचा, हा 2 नंबरचा आणि एक मोठा 3 नंबरचा. हे तीनही एकमेकांशी समरूप असतात. म्हणजे काय बाबा? त्रिकोण MNP, MNP समरूप त्रिकोण MQN, MQN समरूप त्रिकोण. तिसरा कुठला बाबा? NQP, NQP. समजला विषय? तीनही त्रिकोण एकमेकांना समरूप असतात. MNP आणि त्याच्यानंतर MQN आणि त्याच्यानंतर NQP. ओके. बघा कुठले त्रिकोण? पहिला हा मोठा त्रिकोण जो आहे तो MNP, दुसरा त्रिकोण MQN हा 1 नंबरचा आणि तिसरा हा 2 नंबरचा NQP. तर हे 3 त्रिकोण समरूप आहेत. आता या गुणधर्माचा वापर कुठे होतो? जे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय आपण सोडवतो. ते प्रमेय सोडवत असताना याचा वापर आपल्याला करावा लागतो या गुणधर्माचा. ठीक आहे. याच्यानंतर तिसरा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता हे बघितलं आपण आता हे काय गणित आहे. आता गणित काय बघायचं नाही आपल्याला. संकल्पनाच आपण समजून घेऊयात. बघा पायथागोरसचं प्रमेय. आता पायथागोरसचं प्रमेय काटकोन त्रिकोणामध्ये होता. आता हा काटकोन त्रिकोण आहे. ए आहे, बी आहे आणि सी आहे. हा काटकोन आहे आणि त्या काटकोनासमोरची जी बाजू आहे त्याला आपण म्हणतो कर्ण. लक्षात घ्या. काटकोनासमोरची बाजू म्हणजे कर्ण. आता इथे एक ते गाणं आहे, की काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. म्हणजे काटकोन त्रिकोणाची सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण असते. काय? काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान, सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. याचा एक कोन असतो त्रिकोण, काटकोन म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण. याचा एक कोन काटकोन असतो म्हणून याला काटकोन त्रिकोण म्हणतो. आता याचं सूत्र कसं असतं? कर्णवर्ग. आपण लहानपणापासून बघतोय, 5वी पासून बघतोय कर्णवर्ग. कर्ण कोण आहे? एसीचा वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग. एक बाजू आहे AB, ABचा वर्ग, दुसरी आहे BC, BCचा वर्ग. माहिती लिहायचं ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग. संपला मित्रांनो. एकदम सोपं सूत्र आहे. यावर मला जास्त बोलायची गरजच नाहीये. हे आपण खूप लहानपणापासून पाहतोय. तिसरं जे त्रिकोण आहे महत्वाचं सूत्र आहे ते म्हणजे कुठलं? की 30-60-90चं प्रमेय. आता मी जरा नावं वेगळी देतो. समजा हा A आहे, हा B आहे आणि हा C आहे. मी लक्षात घ्या. आता याच्यामध्ये 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण असते आणि 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते. एवढं लक्षात घ्यायचं. 30-60-90च्या प्रमेयानुसार जर एखाद्या त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश, 90 अंश आले तर लक्षात ठेवायचं 30 म्हणजे काय? 1/2 कर्ण आणि 60 म्हणजे 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. आकडे लक्षात ठेवायचे. 1/2 आणि वर्गमुळात 3/2 हे लक्षात ठेवायचे. 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण आणि 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. जसं की बघा यामध्ये समजा हा कोन 30 अंश मापाचा आहे, हा कोन 60 अंश मापाचा आहे आणि हा उरलेला हा 90 अंश मापाचा असेल. बरोबर? मग इथे लिहायचं त्रिकोण ABC मध्ये जर आपण नीट पाहिलं व्यवस्थित की बाबा कोन A 60 मापाचा आहे, कोन A बरोबर 60 अंश मापाचा आहे, कोन B बरोबर आपल्याला दिलेला आहे 90 अंश मापाचा आहे आणि कोन C आपण काढलेला आहे 30 अंश मापाचा. ठीक आहे. म्हणून इथं 30-60-90च्या प्रमेयानुसार म्हणून 30 अंश, 60 अंश, 90 अंशच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होणार आहे या ठिकाणी? पहिली गोष्ट 30 कोणासमोर कोण आहे बाबा? हा 30 कोण आहे? ह्याच्या समोर कोण आहे? मेरे सामने वाले साइड को हम AB नाम कहलाते हैं. बघा 30च्या समोर कोण आहे? AB. भाऊ 30 कोणासमोरची बाजू जी AB आहे ना AB ती काय असते? 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे बाबा? AC. विषय संपला. भाऊ असं सूत्र तयार झालं पाहिजे. 30 कोणासमोर आहे AB. AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण कारण सूत्र आहे 1/2 गुणिले कर्ण. ओके 30 कोणासमोरची बाजू. आता 60 अंश कोणासमोर कोण आहे बाबा? 60 समोर कोण आहे? इसके सामने कोण आहे बाबा? BC. मग BC काय असते? 60 कोणासमोरची बाजू BC वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण.
वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण कोण आहे बाबा AC झालं. असं सूत्र तयार करता आलं पाहिजे. आता समजा जर का प्रश्नामध्ये इथं हे सूत्र तयार कसं करायचं समजलं. प्रश्न दिला जाईल, हे दिलं जाईल बाबा 6. ही 6 आहे AC तर बघा आता या सगळ्या गोष्टी काढा. मग काय लिहायचं 1/2 गुणिले ACच्या जागेवर लिहिलं 6, बेत्रिक 6 म्हणून 3. इथं पण वर्गमुळात 3/2 गुणिले ACच्या जागेवर लिहिलं 6, बेक के बे, बेत्रिक 6, 3 वर्गमुळात 3, 3 वर्गमुळात 3. बाकी कॅल्क्युलेशनचा भाग आहे. पण सूत्रच नाही आलं तर हे गणित एवढं सोडवता येणार नाही. पांढऱ्या रंगामध्ये जो पार्ट दिसतोय तोच नाही आला तर हा पुढचा जो भाग आहे तो आपल्याला समजणार नाही. तर एवढ्या काही गोष्टी आपण आपल्या लेव्हलला समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे. आता पुढचा एक महत्त्वाचा गुणधर्म याच्यामध्ये आहे तो आपण बघू 30, 60, 90 नंतर 45, 45, 90 चे त्रिकोण. जर एखाद्या त्रिकोणाचे कोन 45, 45, 90 अंश असतील याचं नाव म्हणू ए बी सी. ये क्या हुआ? 45 कोणासमोरची बाजू. इथं बघा या दोन बाजू नेहमी एकरूप असतात. ही 45 अंश कोण असतो, हा 45 अंशाचा कोण असतो आणि हा आपला असतो कर्ण. ओके. तर इथं 45, 45, 90 च्या त्रिकोणामध्ये मग समजा आपण म्हणू त्रिकोण ए बी सी मध्ये कोण बी बरोबर 90 अंश, कोण ए बरोबर कोण सी बरोबर ए आणि सी एकरूप आहे. दोघे पण 45 अंश आहे. म्हणून भावांनो 45 अंश 45 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार 90 अंशच्या प्रमेयानुसार काय होतं 45 कोणासमोरची बाजू म्हणजे काटकोन करणारी प्रत्येक बाजू या दोन्ही बाजू AB आणि BC दोन्ही बाजू AB बरोबर BC या दोन्ही बाजू काय असतात 1/2 गुणिले कर्ण. कर्ण कोण आहे AC 1/2 गुणिले कर्ण हे सूत्र लक्षात घ्या. AB बरोबर 1/2 गुणिले कर्ण. BC बरोबर पण 1/2 गुणिले कर्ण. तुम्ही लक्षात घ्या 30 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण. 60 कोणासमोरची बाजू वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण. 45 कोणासमोरची बाजू 1/2 गुणिले कर्ण. एवढं लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मग आता हे सूत्र तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला यावरचं गणित येऊ शकतं. समजा तुम्हाला गणितामध्ये दिली कर्ण दिलाय तुम्हाला 5 वर्गमुळात 2. मग बघा मग तुम्ही लिहाल 1/2 गुणिले AC काय बाबा 5 वर्गमुळात 2. वर्गमुळात 2 गेले हे आले 5 संपला विषय. असं गणित तुम्ही सोडू शकता. केव्हा सोडू शकाल? ज्यावेळेस हे सूत्र येईल आकृतीवरून सूत्र तयार करता येईल तेव्हा तुम्हाला हे सुटेल. ठीक आहे. हे झालं 45, 45, 90चं. आणि या प्रकरणातलं सगळ्यात शेवटचं सूत्र बघा ते आहे अपोलोनियसचे प्रमेय. भाऊ अपोलोनियस म्हणजे आप्पांचं प्रमेय. आप्पांचा विषय लय हार्ड आहे. आप्पांकडे क्रेडिटचा कार्ड आहे. तसं इथं गणिताचा विषय असतो. गणिताचा विषय लय हार्ड आहे. गणिताकडे सूत्रांचं कार्ड आहे. गणिताचा मास्तर लय डेंजर आहे. एका बुक्कीत काढतोय टेंगुड रे. बाई काय हा प्रकार असं तुम्हाला वाटेल पण हा प्रकार लय भारी आहे. याच्यामध्ये बघा ज्यावेळेस मध्यगेची एंट्री होते भाऊ एखाद्या त्रिकोणामध्ये जर का एखादी मध्यगा आली तर तिथं अपोलोनियसचं प्रमेय होतं. मग इथं कसं बघा लिहायचं त्रिकोण ABC मध्ये ABC मध्ये जर तुम्ही नीट पाहिलं तर AM ही मध्यगा आहे. काय बाबा AM ही काय बाबा मध्यगा आहे. ही एक मध्यगा आहे. मग ही जर मध्यगा असेल ना तर अपोलोनियसचं प्रमेय होतं. म्हणून लिहायचं अपोलोनियसच्या प्रमेयानुसार अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. म्हणून अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. तर अपोलोनियसच्या प्रमेयानुसार सूत्र कसं तयार होतं मित्रांनो बघा की ए पासून सूत्र लिहायला तयार करा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. लक्षात घ्या डोंगरावरून समजा एक देऊळ आहे इथून सूत्र लिहायला सुरुवात करायची. इथून एकदा या बाजूला बघा आणि एकदा या बाजूला बघा. इकडे AB आहे तिकडे BC आहे. फक्त लिहिताना लिहा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. हा इकडे AB आहे आणि इकडे AC आहे लक्षात घ्या. या AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग लिहिलं बरोबर. एवढं लिहिलं एक बाजू झाली. AB वर्ग अधिक AC वर्ग. दुसऱ्या टायमाला 2 लिहा आणि परत A पासून सुरुवात करा. A पासून इथं तिसरी बाजू राहिली खाली सरकत या AM चा वर्ग म्हणजे मध्यकेचा वर्ग 2 AM चा वर्ग अधिक 2 गुणिले आता इथून तुम्ही कुठेही जा इकडे गेला तर MC मिळेल 2 MC चा वर्ग किंवा तुम्ही इथं MB लिहिलं तरी चालेल 2 MB चा वर्ग लिहिला तरी चालेल. MC च्या वर्गाच्या ऐवजी MB चा वर्ग लिहिला तरी चालेल कारण MC आणि MB दोघ जण एकरूप आहे. संपला विषय. एकदम साधं सोपं आहे मित्रांनो. काय केलं मी परत सांगतो. A पासून सूत्र लिहायला सुरुवात करा. एकदा AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग लिहा एका बाजूला लिहिलं AB वर्ग अधिक AC वर्ग. दुसऱ्या टायमाला 2 लिहा.
2 लिहून इतर घसरगुंडीने खाली घसरत या. ही घसरगुंडी म्हणजे AM आहे. म्हणून त्या 2 AM चा वर्ग अधिक 2 इथूनच परत पुढे जा MC चा वर्ग किंवा 2 MB चा वर्ग लिहिला तरी चालेल. म्हणजे असं हे अपोलोनियसचं एक प्रमेय आहे. त्यावरून हे असं सूत्र आपल्याला तयार करता आलं पाहिजे. आणि मग तुम्हाला किमती दिल्या जाईल बाबा ही दिली जाईल 7 दिली जाईल, ही 11 दिली जाईल, ही 8 दिली जाईल. सांगितलं जाईल बाबा MC काढा किंवा BC काढा. BC काढायची असेल तर अगोदर MC काढायची. या 4 पैकी कुठले तरी 3 घटक दिले जातील आणि चौथा घटक आपल्याला काढायला सांगितला जाईल. बाकी तुम्हाला माहिती आहे. यानंतर एक वर्तुळ नावाचं प्रकरण आहे. ज्या प्रकरणानं आपल्या डोक्याला लई ताप दिलाय. ओके. पण या प्रकरणाचा प्रॉब्लेम असा आहे, की सूत्र जास्त आहेत. पण एकदा जर का या प्रकरणातली तुम्हाला सूत्र नीट समजली, तर तुम्ही या प्रकरणातले बादशाह होणार, बादशाह. ओके, लक्षात घ्या. तर सांगतो तुम्हाला, सगळ्यात पहिलं महत्त्वाचं प्रमेय आहे स्पर्शिकेचं प्रमेय. बघा मित्रांनो, स्पर्श करणे. स्पर्श म्हणजे टच करून जाणे. आता समजा एक वर्तुळ आहे आणि ह्या वर्तुळाची AB ही स्पर्शिका आहे. आता ही स्पर्शिका वर्तुळाला A बिंदूमध्ये स्पर्श करते. या वर्तुळाचा केंद्र जो आहे तो C आहे. आता हा केंद्रबिंदू आणि हा स्पर्शबिंदू यांना जोडणारी ही एक त्रिज्या आहे. ही त्रिज्या या स्पर्शिकेची नेहमी 90 मापाचा कोन तयार करते, हे प्रमेय आहे. म्हणजे इथं तयार होणारा कोन आहे 90 मापाचा. म्हणजे तुम्ही लिहू शकता, की बाबा कोन CAB बरोबर 90 अंश मापाचा कोन या ठिकाणी तयार झालेला आहे. बरोबर? मग आता इथं गणित काय? प्रश्न काय विचारला जातो? कधी-कधी असा प्रश्न विचारला जाईल, की बाबा इथं 90 मापाचा किती मापाचा कोन तयार होतो? कोन CABचं माप किती? बाबा 90 अंश. कारण इथं लिहायचं स्पर्शिका प्रमेय. स्पर्शिकेचे किंवा त्रिज्या स्पर्शिका प्रमेय आपण म्हणू शकतो. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. त्रिज्या स्पर्शिका प्रमेय. ओके, लिहिलं. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा आणखी एक प्रश्न तयार होऊ शकतो इथं. समजा BC जोडलं, हे दिलं 4, हे दिलं 3 आणि सांगितलं जाईल ACला जोडलं. AC दिलं 4 आणि AB दिलं 3 आणि सांगितलं जाईल, की बाबा BC काढा. मग BC काढण्यासाठी आता हा काटकोन त्रिकोण तयार झाला आणि मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही BC काढू शकताय. म्हणजे एक गुणधर्म नीट समजून घेतला पाहिजे, की इथं तयार होणारा कोन हा 90 मापाचा असतो. आता पुढचा बघा प्रश्न. पुढचं एक प्रमेय. इथं स्पर्शिका खंडाचा प्रमेय मित्रांनो लक्षात घ्या. स्पर्शिका खंडाचा प्रमेय पण विचारला जातो. पण हा गुणधर्म काय? की वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढू शकतो. एक वर आणि एक खाली. तर ही स्पर्शिका काढली, ही स्पर्शिका तशी वरती खूप लांबपर्यंत जाईल. पण R पासून या स्पर्श बिंदूपर्यंत म्हणजे M पर्यंतचा अंतर RM हा स्पर्शिका खंड असतो. तशी ही स्पर्शिका पण खूप लांबपर्यंत जाईल. पण R पासून N पर्यंतचं अंतर याला आपण स्पर्शिका खंड म्हणतो. आणि हे दोन्ही स्पर्शिका खंड एकरूप असतात. म्हणजे MR बरोबर NR हे दोघे जण एकरूप असणार. मग प्रश्न विचारला जाईल MR बरोबर 4 सेंटीमीटर आहे. तर MR किती? सॉरी MR बरोबर 4 सेंटीमीटर आहे. तर NR किती? NR सुद्धा 4 सेंटीमीटर असणार आहे. हा गुणधर्म ही एक महत्त्वाची संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. ठीक आहे. पुढचा मुद्दा लक्षात घ्या. पुढची कन्सेप्ट बघा. आंतरस्पर्शी वर्तुळे आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे याच्यापैकी 100% या दोघांपैकी एका कन्सेप्टवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारला जातो. आंतरस्पर्शी वर्तुळे म्हणजे काय? अशी वर्तुळे की जी दोघं जण एकमेकांना आतून स्पर्श करतात आणि बाह्यस्पर्शी वर्तुळे म्हणजे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. इथं प्रश्न एकच असतो, केंद्रातील अंतर. इथं तुम्हाला केंद्रातील अंतर काढायला प्रश्न विचारला जातो. केंद्रातील अंतर. बरोबर? एवढं काढायला प्रश्न विचारला जातो आणि इथे सुद्धा तुम्हाला केंद्रातील अंतर काढायला प्रश्न विचारला जातो. केंद्रातील अंतर. तर या ठिकाणी प्रश्न कसा आहे, की बाबा एका वर्तुळात 2 बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत किंवा 2 आंतरस्पर्शी वर्तुळ आहेत. त्यांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 व 10 सेंटीमीटर आहे. तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढा. आता जर 2 वर्तुळ बाहेरून स्पर्श करणारे असतील अशा प्रकारे. तर समजा हा A बिंदू आहे आणि हा B बिंदू आहे. हे 2 केंद्र आहे. A मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू, B लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू. मोठ्या वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती R1, लहान वर्तुळाची त्रिज्या R2. आता या केंद्रातील अंतर किती असेल? मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेंटीमीटर, लहान वर्तुळाची त्रिज्या 2 सेंटीमीटर. तर दोघांमधलं अंतर किती? तुम्ही डोळे झाकून सांगाल, सर हे 5 सेंटीमीटर आणि हे 2 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर झालं. हे कसं केलं? या दोन्ही त्रिज्यांची तुम्ही बेरीज केली. म्हणजे जर तुम्हाला वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील, तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे R1 अधिक R2. त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज. ओके. आणि जर ती म्हणजे बाह्यस्पर्शी असतील, तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज. आणि आंतरस्पर्शी जर असतील, आतून स्पर्श करणारे, तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी. R1 वजा R2. मोठ्या त्रिज्येतून लहान त्रिज्या वजा करायची. लक्षात घ्या, 2 वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील, तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि आंतरस्पर्शी असतील, तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी. एवढे 2 गोष्टी समजल्या, की इथं तुम्हाला 1 मार्क आरामात मिळतील. पुढे जाऊयात. पुढे बघा.
पुढचा एक महत्वाचा प्रश्न आहे. केंद्रीय आता काही गोष्टी बघा, केंद्रीय कोन, आंतरलिखित कोनाचे प्रमेय आणि वर्तुळ कंसाच्या मापांची बेरीज. 3 कन्सेप्ट एकदा बघूयात. केंद्रीय कोन म्हणजे काय? बाबा समजा अशा प्रकारे या ठिकाणी समजा मी एक कोन काढला होता बघा. इथे एक कोन तयार झाला. याचं नाव आहे ए, ओ आणि बी आहे. आणि त्याने अंतरखंडित केलेला कंस ए-एक्स-बी. या ए-एक्स-बीला काय म्हणतो आपण? अंतरखंडित कंस म्हणतो. याला आपण म्हणतो अंतरखंडित कंस. ए-एक्स-बीला आपण अंतरखंडित कंस म्हणतो. आणि हा जो कोन आहे याला आपण केंद्रीय कोन म्हणतो. आता या केंद्रीय कोनाचं जे माप आहे आणि या अंतरखंडित कोनाचं माप आहे यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. या कोनाचं जे माप आहे कोन ए-ओ-बी बरोबर माप कंस ए-एक्स-बी एवढं लक्षात ठेवायचं. ए-एक्स-बी केंद्रीय कोन आहे हा. बरं केंद्रीय कोनाचं माप आणि त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाचं माप हे सारखं असतं. जर या केंद्रीय कोनाचं माप 60 अंश असेल तर या कंसाचं माप पण 60 अंश असेल. केंद्रीय कोनाचं माप 70 असेल तर कंसाचं माप पण 70 अंश असेल. जर तुम्हाला कंसाचं माप 100 अंश दिलं असेल तर केंद्रीय कोनाचं माप सुद्धा 100 अंशच असणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आंतरलिखित कोन. केंद्रीय कोन झाला. आता आंतरलिखित कोन. आता इथे बघा हा कोन अशा प्रकारे हा कोन या दोघांमध्ये फरक आहे किंवा समजा इथूनच आपण असा काढला. हा कोन असा काढला समजा मी. याला नाव दिलं ए-डी-सी आणि इथं ए-एम-सी आहे. आता या कोनामध्ये आणि या कोनामध्ये काय फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे. हा कोन केंद्रातून तयार झालाय म्हणून केंद्रीय कोन आणि हा जो कोन आहे याला म्हणतात अंतरलिखित कोन. याला अंतरलिखित कोन. आता या कोनाचं माप आणि या कंसाचं माप यांच्यात रिलेशन काय असणार आहे? वेगळं असणार थोडंसं. जसं इथं एकरूप असतात. हा केंद्रीय कोन आणि हा आंतरखंडित कंस दोघांचं माप सारखं असतं. पण इथं तसं नसतं. इथं काय असतं? कोन एडीसी बरोबर 1/2 गुणिले माप कोन ए-एम-सी. म्हणजे इथं या कोनाचं माप त्याने अंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. म्हणजे या कोनाचं माप या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. जर या कंसाचं माप 100 अंश असेल तर या कोनाचं माप 50 अंश असणार. कंसाचं माप जर का 150 असेल तर कोनाचं माप 75 असेल. कंसाचं माप 200 अंश असेल तर कोनाचं माप 100 असेल आणि कोनाचं 60 असेल तर कंसाचं 120 असेल. कोनाचं 50 असेल तर कंसाचं 100. ह्या गोष्टी तुम्ही जरा नीट समजून घ्या. आणि तिसरा महत्वाचा आहे वर्तुळाच्या कंसाच्या मापांची बेरीज. आता समजा या वर्तुळामध्ये समजा एक कंस आहे. समजा इथून अशा प्रकारे समजा आपण एक हा समजा याला जोडलं, याला जोडलं आणि याला जोडलं. समजा इथं 3 कंस तयार झालेले आहेत. समजा इथं ए आहे, इथं बी बिंदू आहे, इथं सी आहे आणि हा ओ आहे. 3 कंस तयार झालेत. बघा एक एबी, बीसी आणि एसी. बघा कंस एबी, एबी अधिक कंस बीसी अधिक कंस एसी, कंस एसी या तिघांची सुद्धा बेरीज एबी, बीसी आणि एसी 360 अंश असते. या वर्तुळाच्या सगळ्या कंसांची जर तुम्ही बेरीज केली तर ती 360 अंश असणार आहे. ओके. संपूर्ण वर्तुळाचं जे माप असतं ते. तर अशा प्रकारे या 3 संकल्पना तुमच्या डोक्यात बसल्या असतील. आता आपण पुढे जाऊयात. पुढचे काही महत्त्वाचे गुणधर्म, संकल्पना आपण बघूया. एकरूप जीवांचे संगत कंस ही संकल्पना पण खूप महत्त्वाची आहे. याचा वापर कधी-कधी थेट गणितांमध्ये आता जे काही गुणधर्म आपण बघतोय मित्रांनो, त्या गुणधर्मांचा वापर डायरेक्ट गणितं विचारली जातील 1-2 मार्काला किंवा मोठ्या 3-4 मार्काच्या प्रश्नांमध्ये या संकल्पनांचा वापर आपल्याला करावा लागतो. जसं की इथे एकरूप जीवांचे संगत कंस. समजा आपल्याकडे ही एक जीवा आहे. तिला मी म्हटलं पी-क्यू आणि दुसरी एक जीवा आहे. त्याला म्हटलं आपण एस-आर. आता एकरूप जीवांचे संगत कंस म्हणजे काय? समजा जर या 2 जीवा एकरूप दिल्या, जीवा पी-क्यू आणि जीवा एस-आर एकरूप आहे आणि इथं समजा एम आहे आणि इथं समजा एन आहे. आता इथे बघा जीवा जीवा पी-क्यू, पी-क्यू एकरूप जीवा आपल्याला दिलेले आहे एस-आर. या 2 जीवा एकरूप आहेत. जर 2 जीवा एकरूप असतील, तर त्या जीवांचे संगत कंस जे असतात, जसे की हा पी-एम-क्यू आणि एस-एन-आर हे 2 कंस एकरूप झाले. म्हणून माप कंस पी-एम-क्यू एकरूप माप कंस एस-एन-आर हे 2 कंस एकरूप. म्हणजे आपल्याला प्रश्न असा दिला जाईल, की बाबा जीवा पी-क्यू आणि जीवा एकरूप आहे, एस-आर एकरूप आहे. जीवा पी-क्यू आणि जीवा एस-आर एकरूप आहे. पी-एम-क्यूचं माप 100 अंश असेल, तर एस-एन-आरचं माप किती? त्याचं पण 100 असणार कारण दोन्ही कंस एकरूप असतात. जर या 2 जीवा एकरूप असतील, तर त्याचे संगत कंस एकरूप असतात. याच्या उलटा पण प्रश्न विचारला जाईल. सांगितलं जाईल, की हे 2 कंस एकरूप आहेत आणि एक जीवा 5 सेंटीमीटरची आहे, तर दुसरी किती? ती पण 5 सेंटीमीटर असणार. तिथं म्हणायचं एकरूप कंसांच्या संगत जीवा.
एकरूप कंसांच्या संगत जीवा. जर दोन कंस एकरूप असतील तर त्याच्या संगत जीवा पण एकरूप असणार आहे. हे रिलेशन्स थोडंसं जरा नीट समजून घ्या. ओके, लक्षात आलं असेल. आता पुढे जाऊ. पुढचा चक्रीय चौकोनाचे प्रमेय. मित्रांनो, जो चौकोन वर्तुळामध्ये अंतर्लिखित असतो त्याला आपण चक्रीय चौकोन म्हणतो. आणि ह्या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे समोरासमोरील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. जसं की समजा माझ्याकडे ए, बी, सी, डी हा चक्रीय चौकोन असेल, तर या चौकोनामध्ये कोन ए आणि सी हे सम्मुख कोन आहेत. सम्मुख म्हणजे एकमेकांच्या समोरील कोन, समोरासमोरील कोन यांची बेरीज 180 अंश. कोन ए अधिक कोन सी बरोबर 180 अंश असणार. त्याचप्रमाणे कोन बी अधिक डी बरोबर बी अधिक कोन डी बरोबर 180 असेल. आता इथे एखादा प्रश्न विचारला जाईल इथे, की बाबा कोन बी बरोबर जर का 100 अंश असेल तर कोन डी चं माप किती? बी 100 आहे तर डी किती असणार आहे? 80 असणार. कारण 100 अधिक 80 180. मग तुम्ही लिहाल की बाबा कोन बी अधिक कोन डी बरोबर 180 अंश. कोन बी चं माप आहे 100 अधिक कोन डी बरोबर 180 अंश. कोन डी आपल्या जाग्यावर, 180 आपल्या जाग्यावर, 100 अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वजा 100. मग कोन डी बरोबर 180 तून 100 गेले 80 अंश. तर अशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल. बी आणि डी पैकी कुठल्याही एका कोनाचं माप काहीतरी दिलं जाईल आणि दुसऱ्या कोनाचं माप काढायला सांगितलं जाईल. बी च्या ऐवजी डी चं माप दिलं जाईल. 10 अंश, 20 अंश, 100 अंश, 85 अंश, 60 अंश, 125 अंश काही दिलं जाईल आणि बी चं माप काढा असा प्रश्न सांगितला जाईल, विचारला जाईल. ठीक आहे. तर चक्रीय चौकोनाचं प्रमेय हे आपण अशा प्रकारे समजून घेऊ शकतो. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे जीवांच्या बाह्य छेदनाचे प्रमेय. तर इथं ही आकृती जी आहे ना, या आकृतीवरून दोन सूत्र तयार होतात. पहिलं सूत्र काय? बघा, जर तुम्हाला ह्या रेषाखंडांचा विषय दिला असेल, की बाबा तुम्हाला दिलं असेल ES 5 आहे, ME दिलंय, MF दिलंय आणि MS काढा. तर सूत्र कसं तयार करायचं बघा. M पासून सूत्र लिहायला सुरुवात करायची. M पासून. ह्या दोन जीवा एकमेकांना बाहेर M बिंदू स्पर्श करतात, छेदतात. तर इथं सगळीकडे M आला पाहिजे याची काळजी घ्यायची. मग पहिला वरचा भाग क्लिअर करायचा. ME गुणिले MN. काय केलं? ME गुणिले MN. बरोबर? बघा, ME गुणिले EN चुकेल. ME गुणिले EN लिहायचं नाही. सगळीकडे आपल्याला M पाहिजे. मग ME गुणिले MN. मग पलीकडे काय असणार आहे? MF गुणिले काय लिहाल तुम्ही? MF गुणिले MS. ओके? MS. झालं, संपला विषय. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. ME गुणिले MN बरोबर MF गुणिले MS. हे एक सूत्र. जर तुम्हाला आता या 4 रेषाखंडांपैकी कुठल्या 3 रेषाखंडांच्या किमती दिल्या जातील, चौथा रेषाखंड काढायला सांगितलं जाईल. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला त्यांनी विचारलं की या कोनाचं माप काय? NMS. NMS या कोनाचं माप जर विचारलं असेल तर ते लिहायचं 1/2 कंसात. कंसामध्ये आता इथं 2 कंस आहे. हा एक NS कंस आहे मोठा आणि हा एक छोटा कंस आहे. या 2 कंसांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना तुम्ही मोठ्या कंसातून छोटा कंस वजा करणार का? छोट्यातून मोठा नाही करता येणार. मोठ्या कंसातून छोटा म्हणजे NH या कंसातून EF हा कंस वजा करायचा. कंस NF कंस NS वजा माप कंस EF. ओके, EF झालं. आता हे सूत्र तयार झालं. एकदम सोपं आहे मित्रांनो, जास्त काय अवघड नाही. या M कोनाचं माप. तर मित्रांनो, लाईट गेल्यामुळे मध्ये थोडं थांबावं लागलेलं. हा गुणधर्म, हे सूत्र आपण बघितलं. आता जरा पुढे जाऊयात थोडंसं. पुढे बघा, ही आकृती जरा नीट लक्षात घ्या. जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय. तर इथे सुद्धा 2 सूत्र तयार होईल. पहिलं काय होईल माहितीये का? समजा आपल्याकडे इथं समजा हा जो बिंदू आहे तो O आहे. या 2 जीवा एकमेकांना O बिंदूमध्ये छेदतात. तर या जीवा AB चे जे 2 भाग झाले ते काय आहेत? AO आणि OB. मग ते लिहायचं AO गुणिले OB. या दोघांचा गुणाकार करायचा. काय केलं? AO आणि OB या दोघांचा गुणाकार. आणि दुसरी जी जीवा CD आहे त्या CDचे काय कुठले 2 भाग झाले? CO आणि OD. मग इथं लिहायचं CO गुणिले OD. एवढंच आहे मित्रांनो. अशी जर आकृती आली तर तुम्हाला हे सूत्र तयार करता आलं पाहिजे. ही जी एक जीवा आहे तिचे 2 भाग AO गुणिले BO आणि दुसऱ्या जीवेचे 2 भाग CO गुणिले OD किंवा CO गुणिले DO. हे एक सूत्र आहे. आता दुसरं जे सूत्र आहे ते कोनाची संदर्भात आहे. जसं मगाशी बघितलं होतं. समजा जर आपल्याला या कोनाचं माप विचारलं, हा कोन किंवा हा कोन, हे दोन्ही कोन एकरूप असणार कारण दोघे सुद्धा विरुद्ध कोन आहेत. तर समजा मी म्हटलं BOD चं माप काढायचंय मला, BOD. तर याचं माप करताना 1/2 लिहायचं जसं मगाशी लिहिलं होतं. आता या कोनाच्या संदर्भात ही 2 कंस येतात. आता हा एक कंस आला BD आणि हा दुसरा कंस आला AC. तर या 2 कंसांची मगाशी वजाबाकी केली होती. आता इथं बेरीज करायची. कंस BD अधिक कंस AC. इथं लिहायचं माप कंस BD अधिक माप कंस AC.
माप कंस AC, BD अधिक माप कंस AC, इथं कंसांची फक्त बेरीज करायची, BD अधिक AC. समजा या कोणाचं माप विचारलं गेलं असतं तर 1/2 कंस AD अधिक कंस BC. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं सूत्र तयार करता आलं पाहिजे. ह्या आकृतीवरून ही 2 सूत्र आपल्याकडे तयार होतात. आता या प्रकरणातली एक शेवटची आकृती आहे ती आपण बघूयात. शेवटची कन्सेप्ट हे बघा, स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. आता इथे बघा एक स्पर्शिका आहे, PS स्पर्शिका आहे आणि PQR ही छेदिका आहे. तर इथं काय करायचं, ही जी PS जी स्पर्शिका आहे, PS स्पर्शिका, या ईचा वर्ग करायचा, या स्पर्शिका खंडाचा वर्ग करायचा, PS चा वर्ग. इथं सूत्र लिहिताना लिहायचं PS चा वर्ग बरोबर परत P पासून सुरुवात करायची, PQ गुणिले PR. बघा की PQ गुणिले QR नाही लिहायचं, PQ गुणिले PR. सगळीकडे P पाहिजे. PQ गुणिले PR दोन्हीकडे P पाहिजे एवढं लक्षात घ्यायचं. तर अशा प्रकारे हे सूत्र तयार होईल. ठीक आहे, या आकृतीचं. समजा आकृती थोडी बदललेली असले, असा वर्तुळ असेल आणि इथं अशा प्रकारे जर का आकृती असेल, A असेल, B असेल, C असेल, D असेल, तर इथं मी AB चा वर्ग करणार. काय करणार बाबा, AB चा वर्ग बरोबर AC गुणिले AD. सगळीकडे A पाहिजे. AC गुणिले AD झालं. तर अशा प्रकारे अशी जर आकृती दिसली जिथं तुम्हाला एक स्पर्शिका आहे आणि छेदिका आहे, तर असं सूत्र वापरायचं. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचं हे प्रमेय आहे. तर हे जे तिसरं प्रकरण आहे, तर या तिसऱ्या प्रकरणामध्ये इतकी सगळी महत्वाची सूत्र होती जी आपण आता बघितलेली आहेत. आता चौथ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर तो आकृत्या आहे, त्यामुळे आपण तिथं नाही जाणार. पण 5वं जे निर्देशक भूमिती प्रकरण आहे, तर या प्रकरणाकडे आता आपण वळूयात. निर्देशक भूमिती या प्रकरणामध्ये काय आहे, सगळ्यात पहिली गोष्ट अंतराचे सूत्र. आता अंतराचे सूत्र म्हणजे समजा माझ्याकडे अशा प्रकारे एक्स ऍक्सिस आहे, हा वाय अक्ष झाला, हा एक्स अक्ष झाला. आता याच्यावर समजा 2 बिंदू असतील कुठले, समजा माझ्याकडे इथे एक बिंदू आहे A आणि दुसरा एक बिंदू आहे समजा इथं आपल्याकडे B आहे, बरोबर. तर आता A आणि B या दोघांमधलं अंतर मला काढायचं आहे. तर A चे काहीतरी निर्देशक असतील बाबा x1, y1 आणि B चे निर्देशक असतील x2 आणि y2. तर मला AB या 2 बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे. तर ते अंतर काढायचं एक सूत्र आहे की बाबा अंतराचं सूत्र काय, वर्गमुळामध्ये x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. म्हणजे 2 बिंदूंमधलं जर अंतर काढायचं असेल तर हे अंतराचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पुढच्या एका सूत्राकडे वळूयात. ओके, हे सूत्र लक्षात आलं, खूप सोपं आहे अंतराचं सूत्र. फक्त मी डायग्राम काढून तुम्हाला एक्सप्लेन करतो म्हणजे नेमकं सूत्र कुठलं आपण वापरतो ते. आता आंतरविभाजनाचं सूत्र. आता विभाजन सूत्र कसं आंतरविभाजनाचं, समजा आपल्याकडे हा एक रेषाखंड आहे, याचं नाव समजा एबीच पकडा. त्यामध्ये ए चे निर्देशक समजा आपल्याकडे x1 आणि y1 आहेत आणि बी चे निर्देशक आपल्याकडे x2 आणि y2 आहे. आता एक बिंदू आलाय मध्ये P. या P बिंदूने काय केलंय, या रेषाखंडाचे 2 भाग केलेत म्हणजे विभाजन केलेलं आहे. आता हे 2 भाग एकरूप नाहीयेत, वेगवेगळे आहेत. समजा हे जे आहे विभाजन ते 2:3 या प्रकरणात या प्रमाणात आहे. म्हणजे ही जर 2 सेंटीमीटर असेल तर ही 3 सेंटीमीटर, ही 4 असेल तर ही 6 असेल, ही 8 असेल तर ही 12 असेल, असं काहीतरी आहे. म्हणजे हे 2:3 हे गुणोत्तर आहे आणि याला आपण म्हणतो M/N. मग आता या P बिंदूचं जर मला निर्देशक काढायचे असतील तर समजा P चे निर्देशक x आणि y. या P बिंदूचं निर्देशक काढायचे असेल तर सूत्र आहे P बरोबर कंसामध्ये mx2 अधिक nx1 भागिले m अधिक n आणि त्याच्यानंतर my2 अधिक ny1 भागिले m अधिक n हे सूत्र आहे. तर याच्यामध्ये mx2 अधिक nx1 भागिले m छेद n हा जो भाग आहे, हे जे गुणोत्तर आहे ते x चे निर्देशक काढण्यासाठी आणि हे गुणोत्तर y चे निर्देशक काढण्यासाठी. तर हे सूत्र खूप महत्वाचं आहे. इथं तुम्हाला या कन्सेप्टवर आधारित तुम्हाला 2 मार्काला किंवा 3 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर हे आंतरविभाजनाचं सूत्र आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, पुढचा आहे मध्यबिंदूचं सूत्र. म्हणजे सेम आहे. मध्यबिंदूचं सूत्र खूप सोपं आहे. समजा आपल्याकडे हाच एखादा बिंदू आहे, PQ हा एक रेषाखंड आहे आणि या PQ चे A ने 2 समान भागात रूपांतर केलेले आहे. म्हणजे A हा PQ चा मध्यबिंदू आहे आणि P चे निर्देशक x1 y1 आणि Q चे निर्देशक आपल्याला दिलेत x2 आणि y2 दिलेत आणि A चे निर्देशक आपण x आणि y म्हणू. आणि A हा PQ चा जर मध्यबिंदू असेल तर A चे निर्देशक काढायचं सूत्र आहे x1 अधिक x2 भागिले 2 आणि y1 अधिक y2 भागिले 2. तर हे तुमचं मध्यबिंदूचं सूत्र. हे खूप सोपं सूत्र आहे. या प्रकरणामध्ये सूत्र कमी आहेत परंतु गणित पण भरपूर, गणित बरेचसे आहेत, पण ही सूत्र आपण जर नीट समजून घेतली तर गणित सोडवायला आपल्याला सोपं पडेल. यानंतर पुढचं एक सूत्र आहे मध्यगा संपात बिंदूचे सूत्र. आता मध्यगा संपात बिंदू म्हणजे काय, समजा माझ्याकडे एक त्रिकोण आहे अशा प्रकारे. या त्रिकोणाची एक मध्यगा. आता मध्यगा म्हणजे काय,
समजा एबीसी त्रिकोण आहे, याची मध्यगा म्हणजे त्रिकोणाचा एक शिरोबिंदू आणि त्याच्या समोरच्या बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यगा. अशी एक मध्यगा मी काढली. एम हा इथं बीसीचा मध्यबिंदू असतो, म्हणजे एका बाजूचा मध्यबिंदू आणि त्या बाजू समोरचा जो कोन असतो त्याचा शिरोबिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे मध्यगा. आता समजा अशा 3 मध्यगा आपण एका वर्तुळाला काढू शकतो आणि त्या तीनही मध्यगा एका बिंदूमध्ये छेदतात. त्याला म्हणतो आपण मध्यगा संपात बिंदू. तर या मध्यगा संपात बिंदूचे निर्देशक काढायचं एक सूत्र आहे. तर ते कसं? याच्यामध्ये जी बरोबर x चे निर्देशक काढण्यासाठी x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 आणि पलीकडं y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3. तर अशा प्रकारे हे सूत्र आपण वापरू शकतो. x1 अधिक x2 अधिक x3 भागिले 3 हे x चे निर्देशक काढायचं सूत्र. y1 अधिक y2 अधिक y3 भागिले 3 हे y चे निर्देशक काढायचं सूत्र. तर ही सूत्र जरा नीट समजून घेतली पाहिजे. याच्यावर आधारित 2-3 मार्काला प्रश्न विचारला जातो. ओके. पुढे बघा. पुढचं एक मला वाटतं याच्यानंतर एक शेवटचं सूत्र आहे चढ काढायचं सूत्र. चढ म्हणजे समजा अशा प्रकारे समजा x अक्ष आहे, y अक्ष आणि एखादी रेषा जी आहे ती अशी कललेली आहे एका ठिकाणी. याला आपण स्लोप म्हणतो. हा चढ. हा चढ काढायची 2 सूत्र आहे. एक म्हणजे चढ काढायचं सूत्र आहे आपल्याकडं. चढ म्हणजे त्याला आपण एम म्हणू ते टॅन थिटा. टॅन थिटा म्हणजे काय? आता ही रेषा किती झुकलेली आहे तर या रेषेने एक्स अक्षाशी किती धन एक्स अक्षाशी किती मापाचा कोन केलेला आहे तो कोन दिलेला असतो. आता या कोनाचं माप दिलं असेल म्हणजे थिटा दिला असेल तर तुम्हाला चढ काढायचं सूत्र टॅन थिटा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला थिटा दिला नसेल याच्यावरचे कुठलेही 2 बिंदू दिले असतील ए आणि बी या रेषेवरचे कुठलेही 2 बिंदू दिले असतील त्या 2 बिंदूंचे निर्देशक दिले असतील तर चढ काढायचं आपलं सूत्र आहे चढ त्याला आपण एम म्हणू. हे काढायचं सूत्र आहे y2 वजा y1 भागिले x2 वजा x1. एक लक्षात घ्या y2 वजा y1 करायचंय पहिलं वरती. काय मुलं इथं चुकतात वर लिहितात x2 वजा x1 चुकलं. वर x2 वजा x1 नाही वर y2 वजा y1 आहे खाली x2 वजा x1 आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे 5वं जे प्रकरण आहे निर्देशक भूमिती याच्यातली आपण सूत्र बघितली. आता 6वं प्रकरण जे आपलं त्रिकोणमिती आहे. आता चढ या संकल्पनेशी रिलेटेड 2-3 गोष्टी लक्षात घ्या. एका रेषेवरच्या कुठल्याही 2 बिंदूतून तुम्ही काढलेला चढ सारखा असतो. म्हणजे समजा एक रेषा तुमच्याकडे दिली असेल. एक रेषा याच्यामध्ये ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. तर या रेषेवर आता 4 बिंदू आहेत ना, तुम्ही एबीचा चढ काढा, एसीचा चढ काढा, एडीचा चढ काढा, बीसीचा चढ काढा, बीडीचा काढा, सीडीचा काढा, सगळ्यांचा चढ सारखा येणार. ओके. म्हणजे एवढं लक्षात घ्या. आणखी एक गोष्ट आहे, जर 2 रेषांचा चढ सारखा असेल तर त्या 2 रेषा समांतर असतात. म्हणजे त्याचा अर्थ समांतर रेषांचा चढ सुद्धा सारखाच असतो. ओके. हे लक्षात घ्या. आता आपला त्रिकोणमिती हे जे प्रकरण आहे त्रिकोणमिती जिची वाटते भीती आता सांगू मी किती हीच ती त्रिकोणमिती. ओके. तर तिची भीती वाटून नाही घ्यायची. प्रकरण तसं सोपं आहे. फक्त सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये काही सूत्र बघा ऑलरेडी मी लिहून घेतलेली आहे. सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली. एवढं लक्षात घ्या. सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावली. तर याच्यामध्ये सकाळी सकाळी म्हणजे स आणि क. स भागिले क म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण. हे सूत्र कशाचं आहे साइन थिटाचं. साइन थिटाचं सूत्र स भागिले क समोर कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. लताच्या कानाखाली ल भागिले क. ल भागिले क हे कोणाचं आहे कॉस थिटाचं सूत्र. म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण कोणा लगतची बाजू भागिले कर्ण. आणि सपकन लावली स भागिले ल. स भागिले ल म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू. कोणाचं सूत्र आहे टॅनचं सूत्र आहे. म्हणजे सकाळी सकाळी काकूने लताच्या कानाखाली सपकन लावले याच्यातून तुम्हाला ही 3 सूत्र मिळतील. साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा. साइनचं सूत्र कोणा समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस थिटाचं सूत्र कोणा लगतची बाजू भागिले कर्ण आणि टॅन थिटाचं सूत्र कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो की साइन थिटा आणि कोसेक थिटा यांची सूत्र एकमेकांच्या अपोजिट असतात. हे दोघं जण एकमेकांच्या अपोजिट आहे. म्हणजे साइनचं सूत्र कोणा समोरची बाजू भागिले कर्ण आहे तर कोसेकचं सूत्र हा खालचा कर्ण वर गेला वरची कोणा समोरची बाजू खाली आली. म्हणजे साइन आणि कोसेक एकमेकांच्या उलट्या आहेत. त्याचप्रमाणे कॉस आणि सेक हे गुणोत्तर पण एकमेकांच्या उलटं असतं. मग लक्षात घ्यायचंय कॉसचं सूत्र कोणा लगतची बाजू भागिले कर्ण असेल तर सेकचं सूत्र कर्ण भागिले कोणा लगतची बाजू. कर्ण गेला वर लगतची बाजू आली खाली. त्याचबरोबर टॅन आणि कॉट यांची सूत्र एकमेकांच्या उलटी असतात. म्हणजे
टॅनचं सूत्र कोणा समोरची बाजू भागिले कोणा लगतची बाजू असेल तर कॉटचं सूत्र कोणा लगतची बाजू वर गेली कोणा समोरची बाजू खाली आली, एवढं लक्षात घ्या. आता याच्यामध्ये एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या ना, कुठलं गुणोत्तर कुणाच्या उलट आहे, तर पुढची काही सूत्र आहे ती पटकन तुमच्या लक्षात राहतील. बघा, त्याच्यातलं एक पहिलं सूत्र आहे की साइन आणि कोसेक ही जोडी एकमेकांच्या विरुद्ध आहे. मग इथं दोन सूत्र तयार होतात. साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. म्हणजे एक सूत्र तयार झालं. साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा बरोबर आणि दुसरं कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा. मित्रांनो, ही दोन सूत्र पाठ करायची आवश्यकता नाहीये. ही दोन सूत्र पाठ करायचीच नाहीये. तुम्हाला फक्त हे माहिती पाहिजे, साइन आणि कोसेक एकमेकांच्या उलट आहे हे लक्षात घ्या. साइनचं गुणोत्तर आणि कोसेकचं गुणोत्तर, साइन थिटा आणि कोसेक थिटा ही दोन्ही गुणोत्तर एकमेकांच्या उलट आहेत हे लक्षात ठेवा. मग साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा, कोसेक बरोबर 1 साइन थिटा. त्याचप्रमाणे कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा आणि सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. काय पाठ करायची आवश्यकता नाहीये. टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. संपला विषय. ही 6 सूत्र अशीच लक्षात राहतात. दुसरं सूत्र, तिसरं सूत्र आपल्याकडे आहे कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा बरोबर कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. चौथं लिहा सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा. त्याच्यानंतर आपल्याकडे पाचवा मुद्दा आहे टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा आणि त्याच्यानंतर सहावा मुद्दा कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. एवढं आपल्याला माहिती पाहिजे फक्त कुठलं गुणोत्तर कोणाच्या उलट आहे. याच्यानंतर आणखी एक सूत्र मित्रांनो लक्षात घ्या. सहावं या ठिकाणी आपण मी इथंच लिहितो सातवं की टॅन थिटाचं आणखी एक सूत्र आहे जे आहे साइन थिटा भागिले कॉस थिटा. एवढं सूत्र जरा नीट लक्षात घ्या. आणि आठवं मग कॉट थिटाचं काय येईल बाबा, जर टॅन थिटाचं सूत्र साइन भागिले कॉस, कॉट थिटाचं गुणोत्तर टॅनच्या उलट असतं, मग कॉटचं गुणोत्तर कॉस भागिले साइन, म्हणजे तुमचा कॉस थिटा वर जाईल आणि भागिले साइन थिटा खाली येईल. तर एकंदरीत ही सूत्र जी आहेत 8, ही सूत्र पाठ नाही होत तर ती लक्षात ठेवायची आहेत. आपल्याला फक्त ट्रिक लक्षात ठेवायचे. साइन थिटा बरोबर 1 कोसेक थिटा, कोसेक थिटा बरोबर 1 साइन थिटा, कॉस थिटा बरोबर 1 सेक थिटा, सेक थिटा बरोबर 1 कॉस थिटा, टॅन थिटा बरोबर 1 कॉट थिटा, कॉट थिटा बरोबर 1 टॅन थिटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये आणखी 3 सूत्र. एक सूत्र आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. दुसरं सूत्र आहे सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा आणि तिसरं एक सूत्र आहे कोसेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक कॉट वर्ग थिटा. मित्रांनो, सराव संच 6.1 जो आहे त्रिकोणमिती मधला त्याच्यामध्ये ही सगळी सूत्र जी आहेत त्यांचा वापर होतो. या व्यतिरिक्त दुसरा कशाचाच वापर होत नाही. जी सूत्र मी तुम्हाला ही सांगितलेली आहेत ही सगळी करा. ठीक आहे. आता याच्यानंतर आणखी एक गोष्ट आहे त्रिकोणमितीमध्ये, मी थोडा बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. त्रिकोणमितीमध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट काय तर एक तक्ता. ओके, तो तक्ता आता आपण बघूयात. आता हा जो तक्ता आहे इथे बघा. आता हा तक्ता कसा लक्षात ठेवायचा बघा. आपण आता लक्षात घेऊ. समजा आपल्याकडे काही गुणोत्तर आहेत साइन थिटा, त्याच्यानंतर कॉस थिटा, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, इथून तयार करू. साइन थिटा, त्याच्यानंतर कॉस थिटा, त्याच्यानंतर टॅन थिटा, त्याच्यानंतर कोसेक थिटा. साइनच्या उलटे कोण कोसेक थिटा, कॉसच्या उलटा कोण सेक थिटा आणि टॅनच्या उलटा कोण कॉट थिटा. या सगळ्या गोष्टी लिहिल्या. त्याच्यानंतर इथे 0, 30 अंश, 60 अंश, सॉरी 45 अंश, 60 अंश आणि 90 अंश. आता मला काय करायचंय या ठिकाणी साइनच्या किमती काढायच्या. आता ही ट्रिक सांगतो तुम्हाला, तक्ता तयार करायची ट्रिक. पहिलं काय करायचं, 0 आहे ना इथं पहिला, मग 0, 1, 2, 3, 4, 0 पासून 4 पर्यंतचे आकडे लिहायचे. हे आकडे लिहिल्यानंतर शेवटी 4 आहेत, तर ह्या 4ने सगळ्यांना भाग लावायचा. भागिले 4, भागिले 4, भागिले 4, भागिले 4, भागिले 4. 4ने भाग लावल्यावर उत्तर काय येतं 0 भागिले 4 0, 1/4 चं आलं 1/4, 2/4 चं काय आलं 2 1 बे, 2 दुने 4, 3/4 चं 3/4च राहतील आणि 4 1 4 अशा प्रकारे आलं. आता एक काम करायचं, इथं या सगळ्यांची वर्गमूळ काढायची. या सगळ्यांची वर्गमूळ, सगळ्यांचे स्क्वेअर रूट्स या ठिकाणी काढायचे आणि या सगळ्यांची वर्गमूळ इथं खाली लिहून टाकायची. 0चं वर्गमूळ 0, 1/4चं वर्गमूळ 1चं 1, 4चं 2,
1/2चं वर्गमूळ किती? एकाचं 1, दोनाचं वर्गमुळात 2, वर्गमुळात 3/2चं किती? 3चं वर्गमुळात 3 आणि 4चं आलं 2 आणि एकाचं वर्गमूळ 1 झाला विषय. अशा प्रकारे या साइनच्या किमती तुम्हाला मिळतील. साइनच्या किमती मिळाल्या, आता मला कॉसच्या किमती काढायच्यात. 9वीला आपण बघितलं होतं कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा या सूत्राचा वापर आपल्याला करायचा आहे. म्हणजे कसं, जो शेवटी आहे त्याला पहिलं लिहायचं, थोडंसं उलटं यायचं. एकदम साधी ट्रिक सांगतो याच्यापेक्षा, उलटं यायचं. म्हणजे इथून गाडी सरळ गेल्यानंतर गाडी परत रिव्हर्सला फिरवायची. जशी शेवटी जो 1 आहे त्याला पहिला लिहा. त्याच्यानंतर वर्गमुळात 3/2 लिहा. त्याच्यानंतर 1/वर्गमुळात 2 लिहा. त्याच्यानंतर 1/2 लिहा आणि त्याच्यानंतर मग हा 0 लिहा. म्हणजे जो शेवटी आहे त्याला पहिला लिहिला, सेकंड लास्टला सेकंड लिहिला, थर्ड लास्टला मधल्याला मध्येच आहे. जो दुसरा होता त्याला सेकंड लास्टला लिहिला, जो पहिला होता त्याला लास्टला लिहिला. गाडी थोडीशी उलटी फिरवली, म्हणजे सरळ गेलो परत आपण मागं आलो. आता टॅनच्या किमती, आपल्याकडे टॅन थिटाचं एक सूत्र आहे. टॅन थिटा बरोबर मगाशी सूत्र बघितलं होतं, साइन थिटा भागिले कॉस थिटा. म्हणजे तुम्हाला जर टॅनच्या किमती काढायच्या असतील तर साइन आणि कॉस यांचा भागाकार. जसं 0/1 किती येतं? 0 येतं. 0ला 1ने भाग लावा, उत्तर 0. आता 1/2 भागिले वर्गमुळात 3/2 काय येईल बघा? 1/2 भागिले वर्गमुळात 3/2. आता हे 2 2 गेले, वर राहिला 1, खाली राहिले वर्गमुळात 3. किती आलं? 1/वर्गमुळात 3. 1/वर्गमुळात 3. त्याच्यानंतर 1/वर्गमुळात 2 भागिले 1/वर्गमुळात 2. बघा, 1/वर्गमुळात 2 भागिले 1/वर्गमुळात 2. कुठल्याही संख्येला त्याच संख्येने भाग लावल्यावर उत्तर येतं 1. म्हणजे इथं उत्तर आलं 1. त्याच्यानंतर वर्गमुळात 3/2 भागिले 1/2. आता इथं आपण लिहू वर्गमुळात 3/2 भागिले 1/2. 2 2 गेले, वर्गमुळात 3/1 म्हणजेच वर्गमुळात 3 राहिले. मग इथं लिहा वर्गमुळात 3. 1 भागिले 0, 0ला 1ने भाग जात नाही म्हणून इथं लिहायचं अव्याख्य, नॉट डिफाईन्ड आपण त्याला म्हणू अव्याख्य, की बाबा याचं उत्तर तुम्हाला काढता येत नाही किंवा सांगता येत नाही. आता कोसेक बघा, कोसेक, सेक आणि कॉट यांची उत्तरं पटापट निघेल. तुम्हाला माहिती आहे मगाशी आपण बघितलं कोसेक कोणाच्या उलटा असतो? साइनच्या. कोसेक आणि साइन यांची गुणोत्तरं उलटी असतात एकमेकांच्या. मग काय करायचं? खालच्या संख्यांना वर न्यायचं, वरच्यांना खाली न्यायचं आणि शून्याच्या उलटा लक्षात ठेवायचं अव्याख्य, नॉट डिफाईन्ड. आणि जर नॉट डिफाईन्ड अव्याख्या असेल तर त्याच्या उलट 0. जसं की शून्याच्या उलट साइन 0ची किंमत 0 आहे, शून्याच्या उलटी करता येत नाही, मग तिथं नॉट डिफाईन्ड. 1/2च्या उलटे काय होतात? 2/1 म्हणजे 2. 1/वर्गमुळात 2च्या उलटे काय होतात? वर्गमुळात 2/1 म्हणजे वर्गमुळात 2. वर्गमुळात 3/2च्या उलटे 2 गेले वर, वर्गमुळात 3 आले खाली आणि एकाच्या उलटा एकच राहतो. त्याच्यानंतर सेक कोणाच्या उलटे असतात? कॉसच्या. सेक आणि कॉसची गुणोत्तरं एकमेकांच्या उलटी असतात. मग या ठिकाणी आपण काय करू? सेक आणि कॉसची गुणोत्तर आता बघू. सेक कॉसच्या उलटा, एकाच्या उलटा 1, वर्गमुळात 3/2च्या उलटे 2 गेले वर, वर्गमुळात 3 आले खाली. 1/वर्गमुळात 2च्या उलटे वर्गमुळात 2. 1/2च्या उलटे 2/1 म्हणजे 2 आणि शून्याच्या उलटा नॉट डिफाईन्ड म्हणजे सांगता येत नाही. आता कॉट म्हणजे कोणाच्या उलटा? टॅनच्या उलटा. मग शून्याच्या उलटा नॉट डिफाईन्ड सांगता येत नाही. 1/वर्गमुळात 3च्या उलटे वर्गमुळात 3/1 म्हणजे वर्गमुळात 3. एकाच्या उलटा 1 आणि वर्गमुळात 3च्या उलटे 1/वर्गमुळात 3 आणि नॉट डिफाईन्डच्या उलटे 0. अशा प्रकारे हा टेबल जो आहे तो आपल्याला तयार करता येईल, हा तक्ता तयार करता येईल. हा तक्ता तयार करताना अडचणी निर्माण होतात, पण त्या लक्षात घ्या कशा प्रकारे आपण हा तक्ता तयार केला. कारण या तक्त्याचा जो वापर आहे तो फक्त त्रिकोणमिती प्रकरणासाठी नाहीये, तर निर्देशक भूमिती हे जे प्रकरण आहे जिथं आपण चढ काढतो, तो चढ काढण्यासाठी सुद्धा आपल्याला टॅन थिटाचा वापर करावा लागतो जर थिटा दिला असेल तर. ठीक आहे. आता एक शेवटचं आपलं जे प्रकरण आहे महत्व मापन, त्यावर आता आपण जरा चर्चा करू. ठीक आहे. महत्व मापन या प्रकरणाचा जर आपण विचार केला तर या प्रकरणामध्ये बघा हा तक्ता आपण आता बघितला होता, तो पुस्तकामध्ये आहे. बाबा ये रे लवकर. हा, ये क्या हो. आता महत्व मापन प्रकरणावरती आपण थोडीशी चर्चा करू. ती चर्चा करण्याच्या अगोदर जरा पाणी पिऊ. बघा, मी तुम्हाला आता ही सगळी सूत्र मी शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, की बाबा कशाचं सूत्र काय आहे. ओके. आणि डिटेलमध्ये मी महत्वमापनाची सूत्र कशी लक्षात ठेवायची यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवले, कारण ती जास्त डिटेलमध्ये आहे, तर इथे जास्त डिटेलमध्ये सांगता येणार नाही. इष्टिका चित्ती म्हणजे आकार आपण नीट समजून घेतला पाहिजे. इष्टिका चित्ती म्हणजे काय? तुमची माचीस असेल, त्या माचीस किंवा तुमचा कंटेनर असतो, माचीस असते. माचीसचा जो आकार आहे, कंपास बॉक्सचा आकार आहे, त्याला त्या आकाराला आपण म्हणू शकतो इष्टिका चित्तीचा आकार. किंवा मला आता इथे एक खोकं दिसलं. आता हे जे खोकं तुम्हाला दिसते, हा आकार सुद्धा एक इष्टिका चित्ती आकाराचा आहे. तर हे लक्षात घ्यायचं.
तर या इष्टिकाचितीची 3 सूत्र तुमच्याकडे असतील. एकूण पृष्ठफळाचं एक सूत्र आहे. एकूण पृष्ठफळ. ते सूत्र काय? 2 कंसात LB अधिक BH अधिक LH हे सूत्र आहे. ओके. तर हे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ. दुसरी गोष्ट आहे उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. पृष्ठांचे पृष्ठफळ. ओके, पृष्ठफळ. आता उभी जी पृष्ठ आहेत ती 4 असतात. एक लक्षात घ्या, उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ आपल्याकडे जर उभी जर पृष्ठ बघितली तर 4 असतात या ठिकाणी आणि उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काढता आलं पाहिजे. 2H कंसात L अधिक B हे उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ या ठिकाणी आपण लिहू शकतो. आणि तिसरं जे आहे ते आहे घनफळ. घनफळ काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. तर हे घनफळाचं सूत्र आहे. तर ही सगळी सूत्र जी तुम्हाला मी लिहून देतो ती खूप इम्पॉर्टंट आहे. तर या सूत्रांचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. यानंतर एक लक्षात घ्या मित्रांनो, सूत्र तुम्हाला जी सांगतोय मी ही खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या मुलाची ही सगळी सूत्र पाठ होतील त्या मुलाला मी सांगतो गणितामध्ये चांगले मार्क मिळतील. पहिला आणि दुसरा प्रश्न तो खूप चांगल्या प्रकारे सोडू शकतो आणि गणितात चांगल्या मार्काने आरामात पास होऊ शकतो. कारण सूत्रांवर आधारित गणित आपल्याला बऱ्याचदा विचारली जातात. पण सूत्र जर पाठ नसेल तर मग गडबड होऊ शकते. ठीक आहे. आता आपण पुढचं एक या ठिकाणी आकृती बघूयात. ही आकृती म्हणजे कशाची आहे? घन म्हणजे काय? तर जो तुमच्याकडे सापशिडीतला ठोकळा असतो तो घन असतो. तर या घनाच्या संदर्भात पहिली गोष्ट एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळाचं सूत्र बघा काय? पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग म्हणजे L चा वर्ग. म्हणजे तुम्ही 6L चा वर्ग म्हणणार. दुसरं उभ्या पृष्ठांचं पृष्ठफळ. उभ्या पृष्ठांचे पृष्ठफळ. आता जी उभी पृष्ठ आहे 4 असतात म्हणून 4L चा वर्ग. आणि घनफळाचं सूत्र आहे L चा घन. तर ही 3 सूत्र आहे. घन या संकल्पनेशी रिलेटेड जो सापशिडीतला तुमचा ठोकळा असतो तो घनाच्या आकाराचा असतो किंवा तो जो क्यूब तुम्ही खेळायला वापरता बघा अशा प्रकारचा तो सुद्धा घनाच्या आकाराचा असतो. त्याला आपण घन म्हणतो. तुम्ही बघा इष्टिकाचिती आणि घन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. ओके. पुढचा मुद्दा बघा आपल्याकडे आहे वृत्तचिती. या वृत्तचितीच्या बाबतीमध्ये एक आहे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. आता हे वक्र पृष्ठफळ म्हणजे काय? बघा हा जो एवढाच भाग आहे. आता हा जो आकार म्हणजे कसा? तुमची पेनाची रिफिल असेल ती ती वृत्तचिती आकाराची असते. घरातला सिलेंडर, घरामध्ये डबे असतात ते तुमचे या वृत्तचिती आकाराचे असतात. वक्र पृष्ठफळाचं सूत्र 2πrh. ओके. हे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πrh. आणि दुसरं आहे एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πr कंसात r अधिक h. हे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे. आणि तिसरं आलं घनफळ. घनफळाचं सूत्र आपल्याकडे येतं पाय r वर्ग h. तर ही 3 सूत्र आहे लंब वृत्तचितीच्या संदर्भात. याला वृत्तचिती पण म्हणतो आपण आणि लंब वृत्तचिती सुद्धा तुम्ही या ठिकाणी इथं म्हणू शकताय. ओके. चला पुढचं या ठिकाणी आपण आता शंकूच्या संदर्भात काही सूत्र आहेत ते आपण समजून घेऊ. बघा शंकू म्हणजे सापशिडीतला ठोकळा. सापशिडीतला ठोकळा मगाशी आपण बघितला जो घनामध्ये येतो. शंकू म्हणजे जोकरची जी टोपी असते, आईस्क्रीमचा जो कोन असतो तो शंकूच्या आकाराचा असतो. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे ना शंकूची तिरकस उंची. इथं शंकूची बघा ही उंची असते, ही त्रिज्या असते आणि ही तिरकस उंची असते. L त्याला आपण म्हणतो. तर इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. त्याच्यामुळे ही L ची किंमत काढायचं जे सूत्र आहे ते पहिलं आहे सगळ्यात महत्वाचं, की तिरकस उंची म्हणजे L चं सूत्र काढायचं असेल तर L वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग. बरोबर ना? या L चा वर्ग बरोबर r वर्ग अधिक h वर्ग. मग या सूत्रात किमती टाकून तुम्ही तिरकस उंची काढू शकता. ठीक आहे. दुसरं एक सूत्र या ठिकाणी वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे पाय गुणिले r गुणिले L. r म्हणजे तिरकस उंची. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं आहे एकूण पृष्ठफळ. आता वक्र पृष्ठफळ म्हणजे काय बाबा? वक्र पृष्ठफळ म्हणजे हा सगळा वरचा जो भाग आहे त्याचाच पृष्ठफळ. खालचा वर्तुळ जो आहे त्याच्यामध्ये येणार नाही किंवा हा खालचा वर्तुळ येणार नाही. एकूण पृष्ठफळ म्हणजे काय बाबा? हे पाय r l म्हणजे वक्र पृष्ठफळ तर आहेच. प्लस खालचं जे वर्तुळ आहे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येतं? पाय r वर्ग येतं. मग आता याच्यामधून जर तुम्ही पाय r कॉमन काढला तर कंसात L राहील आणि इथं पाय r वर्ग मधला पाय r बाहेर आला.
फक्त आर राहिला आतमध्ये, म्हणजे पाय आर कंसात एल अधिक आर असं हे एकूण पृष्ठफळ होईल. आणि चौथं एक सूत्र आहे घनफळ. घनफळ. इथं घनफळाचं सूत्र काय आहे? 1/3 गुणिले जे लंबवृत्तचितीचं घनफळ होतं. लंबवृत्तचितीचं घनफळ काय होतं? पाय आर वर्ग एच. तर तेच सूत्र या ठिकाणी इथं आपल्याला वापरायचं आहे. ठीक आहे. तर हे झाली शंकूशी रिलेटेड काही सूत्र. आता पुढे बघा, पुढचा मुद्दा, पुढचा एक पॉइंट आहे आपल्याकडे गोल. आता गोलाच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या, गोल म्हणजे गोल आणि वर्तुळ याच्यामध्ये मुलं गडबड करतात. वर्तुळ म्हणजे काय? वर्तुळ म्हणजे तुमचा आईने बनवलेली चपाती वर्तुळाकार असते. तुम्ही बनवलेली कदाचित नकाशा येईल, भारताचा कुठला तर नकाशा येतो बऱ्याचदा. आईने बनवलेली जी चपाती असते किंवा भाकर असते ती वर्तुळाकार असते. हातातली बांगडी वर्तुळाकार असते. पण गोल म्हणजे काय? क्रिकेटचा चेंडू जो आहे तो गोल असतो. ओके, एवढं लक्षात घ्या. किंवा सूर्य आहे, चंद्र आहे, हे गोलाकार आहे. त्यांना गोल आपण म्हणतो. तर गोलाच्या बाबतीमध्ये पहिलं आहे एकूण पृष्ठफळ. गोलाचं पृष्ठफळ. गोलाचं पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ एकच असतं, 4 पाय आर वर्ग. आणि दुसरी गोष्ट गोलाचे घनफळ. दोनच सूत्र या ठिकाणी इथं आहे. गोलाचे घनफळ काढायचं सूत्र 4/3 पाय आर चा घन. गोलाच्या सूत्र दोनच आहेत, एक तर पृष्ठफळ 4 पाय आर वर्ग आणि घनफळ 4/3 पाय आर चा घन. तर ही दोन सूत्र गोलाशी रिलेटेड आहेत, ते लिहून घ्या. मित्रांनो, पेन वही हातात ठेवा आणि लिहून घ्या ही सगळी सूत्र, कारण या व्यतिरिक्त बाकी कुठली सूत्र नाही. आता अर्धगोल. अर्धगोलामध्ये 3 सूत्र आहेत. पहिली गोष्ट वक्र पृष्ठफळ. अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ. अर्धगोलाचं वक्र पृष्ठफळ काय बाबा? 2 पाय आर वर्ग. आणि त्याच्यानंतर दुसरं एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ. अर्धगोलाचं एकूण पृष्ठफळ 3 पाय आर वर्ग. आणि तिसरं आहे घनफळ. घनफळ. अर्धगोलाच्या घनफळाचं सूत्र 2/3 पाय आर घन. ओके, जे गोलाचं घनफळ 4/3 पाय आर घन आहे आणि अर्धगोलाचं 2/3 पाय आर घन. एवढं लक्षात घ्यायचं. 4च्या निम्मे 2 होतात म्हणून 2/3 पाय आरचा घन. तर हे अर्धगोल. म्हणजे पहिला जो तुमचा सराव संच 7.1 तो सोडवण्यासाठी ही सगळी सूत्र खूप इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यानंतरची जी सूत्र आहेत, शंकुछेद. शंकुछेद म्हणजे बघा, तुमच्याकडे एखादा जर का अशा प्रकारे शंकू असेल, या शंकूला इथून मधून कुठून तरी कट केला अशा प्रकारे, तर तयार काय होतो? शंकुछेद तयार होतो. तर या शंकुछेदाशी रिलेटेड काही सूत्र आहे. या शंकुछेदामध्ये बघा काय काय असतं ते जरा समजून घ्या. बादलीचा जो आकार असतो आपल्या घरातला तो शंकुछेदाचा आहे. याच्यामध्ये ही एच आहे, ही तिरकस उंची असते, खाली R1 त्रिज्या, वर R2, दोन वर्तुळ असल्यामुळे इथं 2 त्रिज्या असणार आहे. तर याचं तिरकस उंची काढायचं सूत्र आहे L कंसात h वर्ग अधिक R1 वजा R2 चा वर्ग वर्गमुळामध्ये. वक्र पृष्ठफळ पाय L. बरं का, शंकूचं वक्र पृष्ठफळ काय असतं? पाय आर आणि एल. इथं पाय आणि एल आहे, पण आरच्या जागेवर काय आहे? कंसात R1 अधिक R2. एवढं लक्षात घ्या. आणि शंकुछेदाचे एकूण पृष्ठफळ म्हणजे काय? पाय एल R1 अधिक R2 हे वक्र पृष्ठफळ लिहायचं आणि अधिक या दोन वर्तुळांच्या क्षेत्रफळांची बेरीज. वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ पाय R2 चा वर्ग आणि खालच्याचं पाय R1 चा वर्ग. एवढंच आहे. पाय R2 चा वर्ग अधिक पाय R1 चा वर्ग आणि हे वक्र पृष्ठफळ. आणि घनफळ म्हणजे काय? 1/3. आता तुम्ही लक्षात घ्या, आपण शंकूच्या घनफळाचं सूत्र काय? 1/3 पाय आर वर्ग एच. तर इथं 1/3 पाय एच आहे, पाय एच आहे. आणि हा जो आर चा वर्ग आहे, इथं 2 आर आहेत, म्हणून आरच्या वर्गाच्या ऐवजी लिहिलं कंसामध्ये R1 वर्ग अधिक R2 वर्ग अधिक R1 गुणिले R2. तर ही शंकुछेदाशी निगडीत अशा प्रकारची जी काही सूत्र आहेत ती लक्षात घ्या. मागच्या वर्षी शंकुछेदावर आधारित 4 मार्काला प्रश्न विचारला होता. आता याच्यामध्ये पण आणखी काही सूत्र आहेत, 2-3, तर ती सूत्र मी तुम्हाला सांगतो. एक तर बघा, अशा प्रकारे जर वर्तुळ असेल माझ्याकडं आणि या वर्तुळामध्ये हा जो एवढा भाग असतो याला आपण म्हणतो वर्तुळ पाकळी. ओके, आणि याच्यामध्ये एक थिटा पण असतो. इथं इथं थिटा असणार आहे. समजा ओ ए बी ही वर्तुळ पाकळी आहे आणि ए एक्स बी याला आपण म्हणणार वर्तुळ कंस. यातला जो ए एक्स बी हा जो भाग आहे याला आपण म्हणतो वर्तुळ कंस आणि ही त्रिज्या आहे. तर इथं ही 2-3 सूत्र लक्षात घ्या. पहिली गोष्ट, वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ. वर्तुळ पाकळीचे हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरं एक सूत्र आपल्याकडं, वर्तुळ कंसाची लांबी. वर्तुळ कंसाची लांबी. कंसाची लांबी काढायचं एक सूत्र आपल्याकडे आहे. आणि त्याच्यानंतर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं आणखी एक सूत्र आहे तिसरं, ते आपल्याला बघायचं आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ओके,
क्षेत्रफळ. आता ही 3 सूत्र नेमकी कुठली आहे बघा. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं पहिलं एक सूत्र आहे. ते आहे थीटा छेद 360 गुणिले पाय आर वर्ग. हे माहिती आहे तुम्हाला. आणि वर्तुळ कंसाची लांबी दिली तर थीटा छेद 360 गुणिले 2 पाय आर. या सूत्रामध्ये एकच फरक आहे. इथं पाय आर वर्ग आहे, इथं 2 पाय आर आहे. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढताना थीटाचे 360 गुणिले वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र लिहिलंय. आणि वर्तुळ कंसाची लांबी काढत असताना थीटाचे 360 गुणिले 2 पाय आर हे वर्तुळाच्या परिघाचं सूत्र आहे. आणि वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं अजून एक सूत्र आहे. वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2 गुणिले त्रिज्या भागिले 2 हे एक सूत्र आहे वर्तुळ कंसाची लांबी काढायचं. याच्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा, शेवटचं सूत्र. अशा प्रकारे जर माझ्याकडे एक वर्तुळ पाकळी असेल आणि या ठिकाणी इथं जर का मी ह्या दोघांनी ही एक जीवा काढली अशा प्रकारे, तर हा जो मधला भाग उरतो याला म्हणतात वर्तुळखंड. मग या वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळाचं पण सूत्र आहे. वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ हे सूत्र आहे. आणि हा प्रश्न जर आला तर तो तुम्हाला साधारणतः 4 मार्काला येईल. वर्तुळखंडाचं क्षेत्रफळ, वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ. तर वर्तुळखंडाच्या क्षेत्रफळ काढायचं सूत्र आर वर्ग कंसामध्ये पाय थीटा भागिले 360 वजा साइन थीटा भागिले 2. हे कशाचं सूत्र आहे तर वर्तुळखंडाचे क्षेत्रफळ काढायचं सूत्र. तर ही सगळी जी सूत्र आज आपण पाहिलेली आहेत, तर ही सगळी सूत्र नीट एका वहीमध्ये लिहून काढा. सगळी सूत्र व्यवस्थित पाठ करा. खूप इम्पॉर्टंट आहे. मी बाजूला होतो. तुम्ही याचा जर स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. कारण सगळी सूत्र खूप महत्त्वाची आहेत. व्यवस्थित व्हिडिओला पॉज करून ही सूत्र जी आहे ती लिहून घ्या. कारण एकही सूत्र राहिलं नाही पाहिजे. तर मी जास्तीत जास्त सूत्र सगळी लिहून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. एखाद दुसरं जर राहून गेलं असेल तर बघावं लागेल आपल्याला. पण मी जास्तीत जास्त सूत्र सगळी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही सगळी सूत्र एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा. नक्कीच तुम्हाला आजची ही चर्चा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांना गणितामध्ये कमी मार्क मिळतात, गणित अवघड वाटतो, त्यांनी काळजी करू नका. तुमच्यासाठी आपण आपल्या ॲपवरती एक स्पेशल कोर्स बनवलाय. आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर एक कोर्स बनवलाय आणि त्या कोर्समध्ये आपण काय केलंय, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली. त्यावरती तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स मिळतील. त्याचबरोबर इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओज आहेत आणि त्याचबरोबर आठवड्यातून रेग्युलर आपण 3-4 दिवस लाईव्ह लेक्चर घेत असतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील फक्त 49 रुपयामध्ये. 49 रुपयात तुम्ही हा कोर्स परचेस करू शकताय. तर तुम्ही प्ले स्टोअरला जा, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हे ॲप डाउनलोड करा आणि या ॲपवरला हा जो कोर्स आहे तो परचेस करा फक्त 49 रुपये प्रति महिना. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात. बाय मित्रांनो, धन्यवाद. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.